पण त्याच्यानंतर अशी कुठली घटना घडली? मी स्पष्ट सांगते, मी सर्व धर्म समभाव मानणारी नाही. कसा अब्दुल गणपती बाप्पाची मूर्ती विकतोय? प्रत्येक वेळेस हिंदूंच्या देवी देवतांची विटंबना करायची यांचं एवढं धाडस कसं होतं? म्हणजे जेव्हा तुमचा पराभव करता येत नाही, तुम्हाला जेव्हा हरवता येत नाही, नमवता येत नाही, तेव्हा तुमचं चारित्र्य केलं जातं. मला ह्या देशाला अब्दुल कलाम पाहिजे, मला ह्या देशाला अजमल कसाब नाही पाहिजे. किती लोकांनी अक्षय पाटोळेची हत्या केली? एक 7 ते 8 जिहादी होते. हिंदू कुलभूषण महाराणा प्रताप यांच्याबद्दल तू काय सांगशील? संभाजीनगर मधलं बाल सुधारगृहातील काही गोष्टी तू बाहेर काढल्यात. आपके तेवर से मुझे ऐसा लगता है कि अभी वराह जन्मदिन आपने मनाना शुरू किया, आगे आप नरसिंह जयंती भी मनाएंगे जोर से? क्यों नहीं मनाएंगे? और वैसी कृती भी करेंगे? हाँ करेंगे, क्यों नहीं करेंगे. मला कोणाच्या आस्थाशी खिलवाड नाही करायचा आहे, पण कुठं पण भोंगे लावायचे, कुठं पण रस्त्यावर पिछवाडे उठाने का ये किसने सिखाया है? ड्रग्स जिहाद म्हणजे हिंदूंच्या पिढीला फक्त नाचवण्याचं काम चालू आहे. अगर तुम्हें नशा करना है तो हिंदुत्व का करो, मरते दम तक नहीं उतरेगा. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश पिसे. रगरग शंभू मेरा परिचय, रगरग शंभू मेरा परिचय. सॅफ्रॉन फेमिनाईनच्या पुढच्या एपिसोडमध्ये आज आपण अशा रणरागिणीला भेटणार आहोत की ज्या रणरागिणीचं कर्तृत्व अतिशय कमी वयामध्ये इतकं उभरतंय की तुम्हालाही सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. इंस्टाग्राम. आज जर का तुम्ही इंस्टाग्रामचं स्वरूप बघितलं तर तुम्हाला कमी कपड्यांमध्ये फॉलोअर्स वाढवण्यासाठी, व्ह्युअरशिप वाढवण्यासाठी अतिशय थर्ड क्लास आणि थर्ड ग्रेड गाण्यांवर 10-10, 12-12, 15-15 वर्षाच्या मुली अतिशय चुकीचे हावभाव आणि अतिशय गलिच्छ असे अंगविक्षेप करताना डान्सच्या नावाखाली तुम्हाला दिसतील. ह्या सगळ्या गोष्टींचा नंगानाच आणि तमाशा चालू असताना ते इंस्टाग्राम हे नवीन पिढी बिघडवण्याचं एक मुख्य माध्यम बनलेलं असताना टेक्नॉलॉजीचा कसा चांगल्या रीतीने पण उपयोग करता येतो असं आपल्या वर्तणुकीतून दाखवून देणारी आजची आपली रणरागिणी, जिने इंस्टाग्राम हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी निवडला. आणि मग सुरुवात झाली अशा वक्तृत्वाला, अशा प्रभावी वाणीला, ज्या वाणीवर मा सरस्वती विराजमान आहे असा भास होतो. बेधडक, आक्रमक असे 1-1 मिनिटाचे रील, ज्या रील मधून आपल्याला मेसेज देणारी, हिंदुत्वाचं जागरण करणारी, राष्ट्रभक्तीचा भाव समाजामध्ये, तरुणांमध्ये, युवकांमध्ये, युवतींमध्ये जागृत करणारी अशी हिंदू शेरनी, हिंदू वाघीण हर्षुताई ठाकूर. 26 वर्षाचं वय फक्त, पण या 26व्या वर्षी देखील एक महत्वाचा असा आयुष्यामध्ये एक तिने पोझिशन मिळवलेली आहे. आणि चांगल्या विचारांचा प्रचार प्रसार करून देखील व्ह्युअरशिप वाढवता येते. चांगल्या विचारांचा प्रचार प्रसार करून देखील आपले फॉलोअर्स वाढवू शकतो. याचा पायंडाच हर्षुताईने पाडलाय. आणि नुसतं सोशल मीडियावर नाही तर प्रत्यक्ष जमिनीवर देखील जिने एकामागून एक असा कामांचा सपाटा लावलाय आणि हिंदुत्वाचे यच्चयावत प्रश्न हे सोडवण्यासाठी रात्रंदिवस जी लढतीये, जी झुंजतीये अशी हिंदू शेरनी, हिंदू वाघीण, रणरागिणी, वीरांगना हर्षुताई ठाकूर. हर्षुताई, खूप खूप स्वागत आहे तुझं आमच्या या चॅनलवर, आमच्या या स्टुडिओमध्ये.
खूपच आम्ही आनंदात आहोत आज, की आज तू आम्हाला इंटरव्ह्यू देणार आहेस आणि तुझं सगळं हे जे आम्ही बघतोय, त्या अक्षरशः की आम्हाला कल्पना म्हणजे आम्हाला विश्वासच वाटत नाही, की एवढ्या कमी वयामध्ये तू एवढं अचीव्ह केलंस. तर काय प्रेरणा आहे तुझी या सगळ्याच्या पाठीमागे? सर्वप्रथम तुम्हाला खरंच दादा धन्यवाद. कारण की आमच्या कार्याची दखल घेऊन तुम्ही मला इथं आमंत्रित केलंय आणि मला बोलण्याची संधी दिली. त्याच्यामुळे तुमचे एकदम मनापासून आभार व्यक्त करते. माझा हा जे प्रवास राहिलेला आहे, हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचं कार्य झालेलं आहे. थोडक्यात सांगायचं सगळ्यांना एक सोशल मीडियाचं वेड असतं, तसंच मला वेड होता. माझ्या व्हॉईसवरती मी व्हिडिओज बनवायचे, रील्स बनवायचे. पण कधी अश्लीलता त्या व्हिडिओजमध्ये मी कधीच कुठल्या प्रकारची आणली नाही. पण नंतर ज्या गोष्टी होत गेल्या, जसं मी पाहत गेले की लव जिहाद, गोहत्या, धर्मांतरण, आपल्या मुली कसं जिहाद्यांसोबत सरेआम फिरतात बाहेर. ह्या गोष्टीला पहिलं तर कळतच नव्हतं की लव जिहाद हा प्रकार काय आहे. जोपर्यंत तुम्ही कोणतं काम हातात घेणार नाही, फक्त बोलून कधीच तुम्हाला कोणतं कार्य सिद्ध होत नसतं. तुम्हाला जर कोणतं कार्य सिद्ध करायचं असेल, तर तुम्हाला पहिलं त्या कार्यामध्ये तुम्हाला उतरावं लागतं. मग कसं सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून, Instagramवरून प्रत्यक्ष जमिनीवर हिंदुत्वाचं कार्य करण्याची प्रेरणा कोणामुळे झाली? किंवा असा काय प्रसंग घडला? जसं सगळ्याला माहिती आहे, की सोशल मीडिया हा स्वतःच्या वापरण्यावर डिपेंड आहे, की तुम्ही किती चांगल्या प्रकारे त्याचा वापर करू शकता आणि किती घाण प्रकारे सुद्धा त्याचा वापर करू शकता. मला असं वाटतं, की सोशल मीडियाचा वापर हा खूप चांगल्या प्रकारे सुद्धा होऊ शकतो. स्त्री सन्मान झालं, स्त्रीच्या आत्मरक्षतेसाठी झालं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, मला असं वाटलं, की आपण आपल्या बहिणींसाठी, आपल्या मुलींसाठी हा एक चांगला मेसेज आपण सोशल मीडियामार्फत आपण देऊ शकतो. म्हणून मी जे काही हे कार्य सुरू केलं, पहिलं तर हिंदुत्ववादी संघटनांचा मी आभार व्यक्त करेन, की सोशल मीडियाच्या ज्या कार्याची दखल आहे, माझी हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली. सकल हिंदू समाजानं घेतली आणि त्याच्यानंतर मला व्यासपीठ भेटले. माझे बाहेर भाषण सुरू झाले. एक व्याख्याता म्हणून सुद्धा मला आज पूर्ण भारत देशामध्ये ओळखलं जातं. वा. आणि त्याच्यानंतर त्याच्या पहिल्यापासून पण जेव्हा लव जिहाद, जिहाद म्हणजे काय जेव्हा कळालं, तर अक्षरशः एक जेव्हा तुम्ही ऐकताय की जिहाद हा शब्द कसा आहे, तर अंगाचा थरकाप उडवणारा हा शब्द आहे. जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत गेले, मुलींना हँडल करत गेले, ह्या केसेस मी हँडल करत गेले, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तर मला कळालेलं आहे, की लव जिहाद ही आपल्या धर्माला लागलेली कीड ही किती घाणेरड्या प्रकारची आहे आणि ही प्रत्येक मुलीनं हे पाऊल उचलायला पाहिजे. म्हणून हा मी पाऊल उचलला आणि जेव्हा तुम्ही ह्या कामात जाताल, तेव्हा जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून सखोल काम करताय, तेव्हा तुम्हाला कळेल, की धर्मावर किती मोठी हानी आलेली आहे. लव्ह जिहाद मुळे किंवा लव्ह जिहादच्या घटना घडल्याच्या तुझ्या निदर्शनात आलं, त्यामुळे तू या कार्याशी जोडली गेलीस, बरोबर. बरोबर? हो. पण मग असं काय कुठला पहिला प्रसंग तुला आठवतोय का, की तू Instagramवर रील बनवत होतीस, चांगले विचारांचा प्रचार प्रसार करत होतीस आणि हिंदुत्ववादी संघटना तुला अप्रोच झाल्या, सकल हिंदू समाजाने तुझी दखल घेऊन तुला व्यासपीठ मिळवून दिलं, तुझं व्याख्यान ठेवलं. पण त्याच्यानंतर अशी कुठली घटना घडली, की प्रत्यक्ष तू एखाद्या लव्ह जिहादच्या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन आपल्या मुलीला त्या जिहाद्याकडून परत आणलंस किंवा तो विषय सॉल्व्ह केलास? मी प्रत्येकी 8 दिवसामध्ये 3 केसेस हँडल करत होते. अच्छा. हो, प्रत्येकी माझ्याकडे ऑन रेकॉर्ड आहेत सगळ्या गोष्टी. बरं. काही आपण फेम प्रसिद्धीसाठी नाही करत आहे, एक स्त्रींच्या इज्जतीसाठी आणि आपल्या धर्मकार्यासाठी. पण हा जो एवढा सगळा आवाका आहे, जो की 8 दिवसात 3 3 केसेस होत आहेत, केसेस हो. ह्याची सुरुवात कशी झाली? एक माझ्याकडे मुंबईचा केस आलेला, एक हं. हैदराबादचा केस, भाग्यनगरचा केस आलेला आहे. बरं. ह्या 2 गोष्टी, एक नाबालिक मुलगी आहे, जिचं फक्त 10 वर्ष वय होतं. अच्छा. त्या मुलीचं पण एवढ्या घाणेरड्या पद्धतीनं तिच्यावर शोषण करण्यात आलं, तिला धर्म परिवर्तन तिचं करण्यात आलं. सगळ्या गोष्टी जे धर्म परिवर्तन करतात, त्याच्यामध्ये गोमांस खाऊ घालणं, तिला वेश्या व्यवसायाला लावणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलींवरती येतात. हा माझा पहिला केस होता. हैदराबाद आणि मुंबई. हैदराबाद, मुंबई आणि संभाजीनगर. अच्छा. हं. म्हणजे ह्या सुरुवातीच्या काळात ह्या 3 केसेसवर तू आधी हो, काम केलंस. हो. मग या केसेसवर काम करताना तुला साधारण काय जाणवलं, की बाबा कशा रीतीने आपल्या मुलीला ट्रॅप केलं जातं? सेम पद्धत. हं. अब्दुलची सेम पद्धत आहे. अच्छा. हा जो मुली म्हणतात, की मेरा वाला वैसा नहीं है अब्दुल हां. मी स्पष्ट सांगते, मी सर्व धर्म समभाव मानणारी नाही.
माझ्या धर्माचा कोणी घात करेल, माझ्या बहिणींचा कोणी घात करेल, खोट्या नाट्या प्रेमाच्या षडयंत्रामध्ये माझ्या बहिणींचं कोणी जर धर्मांतरण करत असेल तर हर्षू ठाकूर शांत बसणारी नाहीये. 10 वर्षाच्या मुलीला कळणार नाहीये. हा एक खूप मोठा भयंकर हे आहे. मी तुम्हाला आता जसं आपलं बोलणं चालू आहे ते एक सांगेल. ह्या तिन्ही केसमध्ये एक गोष्ट सेम होती. मुलींना फसवायची पद्धत, मुलींना कसं धर्मांतरण करायचं, त्यांच्याकडून त्यांच्याच अकाउंटवरून त्यांचे पैसे कसे काढायचे, त्यांच्याच नावावरती बँकेमधून किंवा लोन कसं काढायचं, मोबाईल वगैरे त्यांच्या नावावर कसे घ्यायचे, त्यांना वेश्या व्यवसायाला कसं लावायचं. ह्या तिन्ही गोष्टी ह्या तिन्ही केसमध्ये सेम होत्या. आणि ह्या गोष्टी इथपर्यंत सीमित नाही. काही गोष्टी तर एवढ्या भयंकर आहेत की आपण ह्या ऑन कॅमेरा सांगू शकत नाही. तुम्ही कोर्टामध्ये जाऊन पहा. अशा भयानक परिस्थिती आलेल्या आहेत, एवढ्या भयानक केसेस आलेल्या आहेत. तुम्हाला कोर्टात गेल्याशिवाय कळणारच नाही की तुम्हाला नेमकं धर्मांतरण कशा प्रकारे होते आणि आपल्या बहिणी कशा या घाणेरड्या षडयंत्रामध्ये फसत आहेत. अच्छा. साधारण आता केरळ स्टोरीजमुळे जास्त लोकांपर्यंत हा विषय गेला, पण काय वाटतं तुला की हा विषय जर का आपल्या समाजात घडूच नाही, लव्ह जिहाद हा घडूच नाही, तर काय केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे? ठीक आहे, आता केसेस होत आहेत, त्याच्यानंतर तू आणि तुझे सगळे टीम त्याच्यावर ऍक्टिव्ह होते, ती केस थांबवते, त्या मुलीला समजावते, पण हे घडूच नाही, याच्यासाठी काय करावं असं वाटतं तुला? पहिली तर गोष्ट, सर्व धर्म समभाव मानू नका. का मानू नका ह्याचं पण, मी कोणत्या धर्माचा अपमान करणारी नाहीये. मला ह्या देशाला अब्दुल कलाम पाहिजे, मला ह्या देशाला अजमल कसाब नाही पाहिजे. मला ह्या देशाला अब्दुल कलाम चालतील कारण की माझ्या भारत देशाचा विकास होईल. पण मला ह्या देशात औरंगजेब नाही पाहिजे, औरंगजेबला मानणारे त्यांच्या औलादी नाही पाहिजेत. मी आता पण सगळ्यांना वाटतं की ही खूप कट्टर आहे, ही हिंदू मुसलमान करते. पण मी हिंदू मुसलमान केव्हा करते, जेव्हा माझ्या बहिणींवरती, माझ्या धर्मावरती, माझ्या गोमातेवरती जेव्हा तुम्ही षडयंत्र करून घाणेरड्या पद्धतीने हे सगळे घाणेरडे कृत्य करतायत. आणि राहिली गोष्ट, हिंदू समाज, आपला हिंदू धर्म हा मुळात भोळा भाबडा आहे. आता तुम्हाला त्याचे पण उदाहरण सांगते. माहितीये माझ्या गोष्टींमुळे वाद होणार आहेत भरपूर, पण सर्व धर्म समभाव मानणारे. आता गणपती उत्सव चालू आहे. गेल्या वर्षी माझ्याकडे किती केसेस आल्यात? गणेश उत्सवाचेच किती केसेस आल्यात? ढानकीमध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये गणपतीच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, हात तोडण्यात आले, त्यांचे शस्त्र काढून टाकण्यात आले, मूर्तींवरती थुंकण्यात आलं. आणि एकीकडे काय करण्यात आलं, त्या गोष्टी दाबायसाठी एकीकडे थुकून दूध वाटलं गेलं, थुकून फळे वाटल्या गेली. म्हणजे थोडक्यात कसं होतं, हे षडयंत्र करतात, मूर्त्यांची आपल्या विटंबना करतात, हिंदू भावना दुखावतात आणि त्याच्यानंतर कुठंतरी चांगलं व्यक्ती, चांगला मुसलमान बनण्याचा हा इकडे वेगळा प्रयत्न केला जातो. थोडक्यात उदाहरण सांगायचं तुम्हाला पहलगामचं. पहलगाममध्ये तुम्हाला तुमची जात नाही, धर्म विचारून मारलंय, बरोबर? तिथं धर्म विचारून मारलंय, पण इथं काही जणांनी काय केलंय, कॅन्डल घेऊन फिरलेत. म्हणजे एक कसं आहे, तुम्हाला ते कवटाळणार, प्रेमाची झप्पी घेणार आणि त्यांच्या मागे एक सुरा असणार, जे हिंदूंच्या म्हणजे आपल्या धर्मावरतीच ते त्याचा वार असणार. आता तू गणेश उत्सवाचं सांगितलंस की गणपती बाप्पाच्या मूर्तीची विटंबना झाली, अनेक ठिकाणी अक्षरशः मूर्त्यांवर थुंकण्यात आलं, तोडण्यात आलं. माझ्याकडे आहेत ते केसेस आपल्याकडे. पण आता गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गणेश उत्सवाची सुरुवात होण्याच्या आधी असेच काही सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर ज्यांना मी म्हणेन की ते कसा अब्दुल गणपती बाप्पाची मूर्ती विकतोय भक्तिभावाने, भक्तिभाव असा शब्द वापरला त्यांनी त्याच्यामध्ये, आणि सगळ्या लोकांना मिसलीड करण्याचा प्रयत्न करतात. तर अशी जी सगळी लोक आहेत जी स्वतःला सेलिब्रिटी समजतात, स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असे काही त्यांनी स्वतःच्या बाबतीत त्याच्या, किंवा स्टँडअप कॉमेडियन किंवा काहीतरी कॉमेडियन रील बनवून तिथं देखील हिंदू धर्मावर टीका टिप्पणी करायची, हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी उडवायची. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल तू काय सांगशील, किंवा अशा सगळ्या लोकांना तुझ्या शैलीमध्ये, तुझ्या भाषेमध्ये तू कसं खडसवशील? एक कॉमेडियन आहे मुनावर फारुकी,
दो कौडी का मुनावर फारुकी, 2 कवडीचा त्याची अवकात नसताना त्याने माता सीतेचा, प्रभू श्रीरामाचा अपमान केलेला आहे. बजरंग दलनं त्याला त्या पद्धतीनं रिप्लाय सुद्धा दिलाय. पण प्रत्येक वेळेस हिंदूंच्या देवी देवतांची विटंबना करायची यांचं एवढं धाडस कसं होतं? जेव्हा आपण त्यांच्या देवाबद्दल किंवा त्यांच्या धर्माबद्दल खरी परिस्थिती सांगायला गेलात तर त्यांनी डायरेक्ट सरतांचे जुदाचे नारे देतात. मग इथं आपल्या हिंदू समाजाला कळायला पाहिजे, आपल्या हिंदू समाजाची दिशाभूल होत आहे या सगळ्या गोष्टींची. प्रत्येक गोष्टीमध्ये झालं. बरोबर. आता काही तुम्ही आता जसं सोशल मीडियावर म्हणलात, आता मी काही मुली आहेत आपल्या, ज्या मुलींना स्पष्ट सांगितलंय त्यांच्या अकाउंटला जाऊन की ते व्हिडिओज डिलीट करायला. इथं चुकीचा मेसेज जातोय. हिंदू मुली येतात, त्यांचे पायांमध्ये चप्पल नसते, तिकडून जिहादी येतो कोणीतरी टोपीवाला, तो म्हणजे हिंदू कोणी गाडी थांबवणार नाही आणि जिहादी थांबवणार, म्हणजे ज्यांच्या धर्मामध्ये मूर्तीपूजा हराम आहे, म्हणजे हिंदू एवढे जाणारे गाडीवरती, त्यांनी कोणीच गाडी थांबवली नाही. थोडक्यात दाखवायचं असं, हिंदूंना निगेटिव्ह दाखवायचं. एक टोपीवाला कोणीतरी येतो, हिंदू मुलीला गाडीवर बसवतो, मूर्ती घेऊन तिला तिच्या घरापर्यंत सोडतो. हे एक चुकीचा मेसेज सोशल मीडिया मार्फत हिंदू मुस्लिम भाईचाऱ्याचा हे जे चुकीचा जे मेसेज आहे ना, हे त्यांना, ह्या लोकांना एका दिवशी एवढ्या महागात पडणार आहे. आणि हेच लोक एक दिवशी आपल्या सोबत येऊन म्हणणार आहे की हमारी लड़की अब्दुल के साथ भाग गई, हिंदुत्ववादी संघटना कहा है. आणि आता जर आपण सांगायला जाल तर नाही, तुम जातीवाद करते, तुम धर्मवाद करते, हे आमच्यामध्ये असं काही नाही, आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे आहेत. पहिलं तर अशा मुलांचे हातपाय तोडा, आपल्या अशा मुलांना, आपल्या मुलांचे असे हातपाय तोडा की हे जे जिहादी मुसलमान जे मुलांना गल्लीमध्ये, गल्लीबोळांमधून हे नवरात्री पंडालमध्ये, नवरात्री पूजेमध्ये गरबा खेळायला हे जे मुस्लिम मुलं येतात ना, पहिलं आपल्या पोरांचे हातपाय तोडा की ह्या मुलांना तुम्ही भाईचारा ह्यांच्यासोबत कसं निभावताय. म्हणजे ज्या मजहबमध्ये स्वतःच्या बहिणीला जे बहीण मानत नाहीत, स्पष्टीकरण म्हणजे जे स्पष्ट आहे, जे आताची परिस्थिती आहे, त्यांच्या धर्मामध्ये त्यांच्या बहिणीसोबत लग्न करणारे, त्यांच्या बहिणीसोबत अपत्य लेकरं पैदा करणारे, त्यांच्या बहिणीसोबत संसार करणारे, हे तुमच्या बहिणीचे सख्खे कधीपासून झाले. ह्या गोष्टी पण आपल्याला कुठंतरी विचार करायला पाहिजे की आपण मुस्लिम मुलांना आपल्या एरियामध्ये घेऊन फिरतोय, आपल्या घरी नेतोय, आपल्या बहिणींना त्यांना शिरखुर्मा प्यायला त्यांच्या घरी जातोय. ह्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. आणि नंतर धर्मांतरण झालं आणि आपली बहीणचं पूर्ण ब्रेन वॉश होऊन अब्दुल पळून नेल्यावर काय फायदा आहे? छाती बडवून घेताय, नंतर काय फायदा आहे? नवरात्री पंडालमध्ये आज बघायला गेलं तर मुली, मला तर कळत नाही, देवीला खुश करायला जात आहेत का जिहाद्यांना खुश करायला जात आहे. त्यांचे कपडे बघा, म्हणजे पूर्ण अर्धनग्नच असतात तिथं. बरोबर. देवीचं जागरण असतं. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे दादा, तुम्ही मला सांगा, कोणतं मुसलमानाचं असं कोणतं त्योहार आहे जिथं मुस्लिम मुलं हिंदू मुलांना नेलेत? बरोबर. मग आपल्या सणामध्ये ते मुलं येतात, तुमच्या बहिणींसोबत म्हणजे मैत्री वाढवतात, त्यांच्या मुली पण येतात, आपल्या मुलींसोबत मैत्री वाढवतात, त्यांच्या भावांची भेट करून देतात. केरला फाईल पाहिलीच आहे ना. आणि ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि सत्यकथा आहेत, त्या जे आहेत ते. केरला स्टोरी झालं, काश्मीर फाईल झालं, आणि जिता जागता उदाहरण बांगलादेश. आता तू जे सांगितलंस की मुस्लिम मुलं हे त्यांच्या बहिणींना पण बहीण मानत नाहीत, हा थोडासा विषय जरा आणखी स्पष्ट करून सांगशील का? हाँ, स्पष्ट म्हणजे जो अपने बहन को बेगम बनाते हैं और जो अपने बहन के साथ में बच्चे पैदा करते हैं, वो तुम्हारे भाई कभी भी नहीं हो सकते. बरोबर. हे जे आहे हे आपल्या मुलींना समजत का नाही की बहीण भावाचं जे नाते किंवा जे नातेसंबंध आहेत, ते नातेसंबंध जे हिंदू धर्मामध्ये आहेत ते या बाकीच्या मजहबमध्ये नाहीयेत. आपण आपल्या दृष्टिकोनातून त्या नात्यांकडे बघत असतो, ती नाती तिकडे तशी नाहीयेत, हे आपल्याला का समजत नाही? आणि अशा मुलींसाठी की ज्या मुली किंवा अशी मुलं की जी ह्याच्यामध्ये अडकतात, अशांसाठी तू तुझ्या स्टाईलमध्ये काय सांगशील की अशा मुलींना किंवा अशा मुलांना की ह्याच्यामध्ये अडकू नका लव्ह जिहादमध्ये, आणि
आंतरबाह्य जागृत होऊन तुम्ही एक चांगलं कट्टर हिंदू बना, याच्यासाठी तू काय तुझ्या स्टाईलमध्ये काय संदेश? माझ्या मुलींना, माझ्या बहिणींना मला एक माझ्या भाषेत सांगायचं तर, स्त्री रीत सदा चलाई, प्राण जाए पर मान न जाए, वा. झांसी की रानी बनकर लड़ ना सको तुम, तो महारानी पद्मावती बनकर जौहर कर लेना, पर कभी किसी लव जिहाद का शिकार मत बनना। हिंदू बहनों, जो तुम ये प्यार प्यार करती हो ना, ये प्यार नहीं, सनातन धर्म पे वार है, सनातन धर्म पे वार है। वा. तुझ्या या 4 ओळीतूनच हिंदू मुली या खडबडून जागे होतील याची मला खात्री आहे. मी पुढच्या विषयाकडे जातो. माझा जो रिसर्च चालू होता त्याच्यामध्ये मला 1-2 विषय असे दिसले. अक्षय पाटोळे, तुझ्यावर जेव्हा मी रिसर्च करत होतो तेव्हा अक्षय पाटोळेच्या केसमध्ये तू इन्व्हॉल्व होतीस की त्याची हत्या करण्यात आली. तर काय विषय होता तो आणि पुढे काय झालं त्या विषयाचं? जालना जिल्ह्यातला हा विषय आहे आणि अक्षय पाटोळे हा एक धर्मरक्षक होता. जालन्यामध्ये त्याची गौरक्षक म्हणून ओळख होती. अवघं फक्त 1च वर्ष झालं होतं त्याच्या लग्नाला अच्छा. आणि त्याची एवढी निर्घृणपणे हत्या करण्यात आली अच्छा. जिहाद्यांकडून. बरं. आणि त्याच्यानंतर ह्याच्याच अक्षय पाटोळेच्या समर्थनामध्ये आणि जिहाद्यांच्या विरोधामध्ये आपण सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन केलं. अच्छा. त्याच्यात धनंजयभाई, हिंदू तेजसूर्य धनंजयभाई देसाई आणि मी तिथे प्रमुख वक्ते होतो. ज्या दिवशी हा मोर्चा संपला त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या जिहाद्यांनी हे जे प्रकार नंतर केला हे एवढा घाणेरडा होता. त्यांनी मला पूर्ण तोडायचा प्रयत्न केला. थोडक्यात हर्षू ठाकूर ही कधीच तुटणारं व्यक्तिमत्वच नाहीये. कारण की मी माझ्या धर्माला घेऊन चालणारी मुलगी आहे, तर त्याच्यामुळे मला माहिती आहे की माझ्यावर समोरचा वार कोणता आहे आणि ती माझी झेलण्याची धमक माझ्यामध्ये तेवढी आहे. तर त्यांनी थोडक्यात काय केलं, माझ्या सोशल मीडियावर खोट्या पत्रिका छापल्या लग्नाच्या. म्हणजे अक्षय पाटोळेला जो आरोपी आहे, जो मारणारा आहे, त्याचे आणि माझे फोटो सोशल मीडियावर लावले, खोट्यानं लग्नाच्या पत्रिका छापल्या. म्हणजे तिथे 3D वगैरे त्याच्यामध्ये वलिमा आहे, ऐसा है वैसा है आजाव, असं तसं असं बोललं. असं ह्याच्या घाणेरड्या पद्धतीने त्यांना असं वाटलं की जालन्यामध्ये ही नंतर कधी येणार नाही किंवा हिनं धर्मकार्य हे सोडून देईल आणि अक्षय पाटोळेला न्याय वगैरे काही भेटणार नाही. पण मला ह्या सगळ्या गोष्टींचं काहीही, एक मुलगी म्हणून जर फरक पडला असता तर मी ह्या सगळ्या गोष्टी केव्हाच सोडल्या असत्या. मला धर्मकार्य करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींना मी एकदम खंबीर आहे सामोरं जाण्यासाठी. म्हणजे जेव्हा तुमचा पराभव करता येत नाही, तुम्हाला जेव्हा हरवता येत नाही, नमवता येत नाही, तेव्हा तुमचं चारित्र्य हनन केलं जातं. जब जब स्त्री के चरित्र पे वार होता है तब तब महाभारत युद्ध होता है. क्या बात आहे. मग काय तुला असं काय वाटतं की या जिहाद्यांना तू काय सांगशील की ज्यांनी हे असं केलं सगळं, आणि ह्याला नक्कीच आपल्यातली पण काही नतद्रष्ट मंडळी ह्याच्यामध्ये सामील असतील याची मला खात्री आहे. इतिहासामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांना आपलेच गद्दार निघाले त्याच्यामध्ये, ज्यांनी महाराजांचा घात केला. आणि आता पण अक्षय पाटोळेच्या केसमध्ये बघताना सुद्धा काही आपलेच गद्दार निघाले जे जिहाद्यांच्या समर्थनामध्ये होते. पण ह्या सगळ्या अक्षय पाटोळे किती लोकांनी म्हणून अक्षय पाटोळेंची हत्या केली? एक 7 ते 8 जिहादी होते. त्याच्यामधला एक जिहादी अटक झालेला होता. बरं. आणि बाकीचे नंतर अटक झाले, पण आता ते सुटून पण आलेत, सगळे बाहेर आलेत. अच्छा. आणि हा गौरक्षक होता? गौरक्षक होता. त्याची फक्त 21 वर्षाची पत्नी आहे. अच्छा. आणि लग्न होऊन 1 वर्ष झालं? 1च वर्ष झालं. आणि ह्या अक्षय हुतात्मा अक्षय पाटोळेसाठी तू मोर्चा काढला होतास, त्या मोर्चामध्ये तू स्पीच दिलं होतंस आणि त्याच्यानंतर मग जिहाद्यांच्या टार्गेटवर तू आलीस. अच्छा. आणि तुला थांबवण्यासाठी तुझं कॅरेक्टर असॅसिनेशनला सुरुवात झाली. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचं एक दडपण नाहीये की स्त्री म्हणून, की जेव्हा एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, तिच्या चारित्र्याबद्दल उलटसुलट चर्चा केली जाते, तेव्हा खूप डिप्रेशनमध्ये मुली जातात, मुलं पण जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे एक स्त्री म्हणून काम करताना, हे सगळं धगधगतं कार्य करताना काय तुला अनुभव येतो? एक स्त्री म्हणून मला अडचणी भरपूर येतात, पण हा कलियुग आहे
आणि थोडक्यात एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगायचं तर ह्या समाजाने, ह्या लोकांनी माता सीतेला सुद्धा सोडलेलं नाहीये. त्यांच्या सुद्धा चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना बरोबर. सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली. तर मी कलियुग मधली नॉर्मल स्त्री आहे. मला ह्या सगळ्या गोष्टींना समोर जावं लागेल. पण मेरे जो इतिहास में महाराणी पद्मावती, तारा रानी, राजमाता जिजामाता, राणी जयवंताबाई, इनकी प्रेरणा लेकर ही मैं आगे बढ़ी हूँ. यांची प्रेरणा घेऊन मी समोर गेलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्यांची प्रेरणा घेऊन मी समोर जात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना मी खंबीर आहे. त्या म्हणजे जे पण माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात, माझं माझं कॅरेक्टर जज करतात, तेच काही दिवसानंतर त्यांच्या मुलीचे लव्ह जिहादचे मॅटर घेऊन माझ्याकडे येतात आणि हे सत्य आहे. अरे बापरे. हा. तर त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीला मी माझी कमजोरी न समजता माझी ताकद म्हणून घेते आणि त्यांच्या छाताडावर पाय देऊन समोर जाऊन धर्मकार्य करायची धमक ठेवते. तू हे सगळं हा मुद्दा सांगताना तू संभाजी महाराजांचा उल्लेख केलास. तू छत्रपती संभाजी महाराज नगर येथे तुझं निवासस्थान आहे. तर छावा चित्रपट आणि त्या पार्श्वभूमीवर जे काही स्टेटमेंट्स दिले गेले आणि मग छावा चित्रपटापासून सुरू झालेली एक वेव, औरंगजेबाची कबर उखळा इथपर्यंत तो विषय गेला. तर या सगळ्या विषयामध्ये तुझंही योगदान होतं. तर तू ह्या प्रश्नाकडे कसं बघतेस आणि तू ह्या प्रश्नासाठी काय काय केलेस? मला एक गोष्ट सांगा, ज्या औरंग्यानं धर्मवीर संभाजी महाराजांचे हाल केले, त्या औरंग्याच्या कबरीला एवढा चंदा येतोय, एवढं त्याला प्रोटेक्शन आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. त्यांना फक्त दर महिन्याला फक्त 300 रुपये येतात डागडुगीसाठी. ह्या गोष्टी कशासाठी? म्हणजे ज्यानं महाराजांचे हाल केले त्याला तुम्ही एवढं प्रोटेक्शन दिलेलं आहे. हिंदू काय हिंसक आहे का? कायद्यानं चालणार आहे, संविधानाला मानणार आहे. जसं प्रभू श्री अयोध्यामध्ये बाबरी, प्रभू श्रीरामाचं मंदिर तोडून बाबरी बांधण्यात आली. बरोबर. जशी ती बाबरी उकडून फेकली तशीच औरंगजेबाची कबर उकडून फेका म्हणून जर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मधून जर कोणी निवेदन दिले तर हे आपणच पहिल्या वेळेस हा पाऊल उचललेला आहे. अच्छा. आणि एक ना एक दिवस तर त्या औरंगजेबाची कबर आम्ही कायद्यानं, संविधानानं आम्ही ते बघू काय करायचं ते त्या विषयावरती. आता मी पण सांगते तुम्हाला, एक सोशल मीडियावर जेव्हा मी हे काम करते तर मला नवीन पिढीला त्यांचं रक्तामध्ये हिंदुत्व आणण्यासाठी आणि त्यांना हिंदुत्व काय आहे हे त्यांना सिद्ध करायसाठी मला सुद्धा त्यांच्या पद्धतीने विचार करून मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जसं छावा मूवी आली, माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला जो 8 मिलियन पर्यंत गेला आणि आता 1 CR पर्यंत गेला. 1 करोड लोकांनी तो व्हिडिओ पाहिलाय माझा. त्याच्यामध्ये एक डायलॉग होता, किसी को रॉकी भाई बनना है, असं काहीतरी होतं. तो KGF देख के रॉकी भाई बनना है तो किसी को पुष्पा देख के चंदन की तस्करी करनी है. कोई देख लो एक बार छावा, कोई बन जाओ एक बार धर्मवीर संभाजी महाराज. आने वाले अपनी बच्चों के जो संस्कार है और अपनी जो बेटियां हैं जरूर सुरक्षित रह जाएगी. हे असं आपला हे होता. पण मला असं वाटतं की आपल्या बापाचा बलिदान हा खूप मोठा आहे. हे फक्त एक मूवी पुरता सीमित नाहीये. आणि ज्या औरंग्यानं महाराजांचे हाल केलेत मूवीमध्ये 2% सुद्धा दाखवलेले नाहीयेत. तर आजच्या पिढीला इतिहास वाचायची गरज आहे, आपल्या बापाचा, आपल्या राजाचा. हे हिंदवी स्वराज्य आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. हे हिंदवी स्वराज्य टिकावं म्हणून धर्मवीर संभाजी महाराजांनी बलिदान दिले. त्यांचा इतिहास वाचून तुम्ही मोठे व्हा, ना की सय्यारा मूवी बघून एखादा ब्रेकअप झालाय तुमचा, त्या मुलीसाठी छाती बडून घेणारी आजची आपली ही पिढी पाहून खरंच खूप म्हणजे असं दुःख होत आहे, लाज वाटतेय मला. सय्यारा मूवी बघून पोरं पागल होत आहेत. कितीक मुलांनी मुलींच्या नादात सुसाईड केलेलं आहे. अरे आपला इतिहास बघा, आपल्या बापाचा इतिहास बघा. सर मतलब कि हमारे जो वीर है जिन्होंने रणभूमि में सर कटे हैं, धड़ फिर भी लड़े हैं, तब जाके हम हिंदू कहलाए हैं. और आज की जो हमारी हिंदू पीढ़ियां हैं, कटरीना कैफ, करीना
इनको देखकर तैमूर और जहांगीर पैदा कर रही है, लव जिहाद का शिकार बन रही है. बरोबर. हे खरंच खूप एक लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी. तू असं म्हणालीस की आपल्या हिंदू समाजाचे सगळ्यांचे पिता म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. मी तुझ्यावर रिसर्च करताना मी पहिल्यांदा तुला असं खूप हळवं झालेलं बघितलं. तू जेव्हा वडिलांचं महत्व समजून सांगत होतीस तेव्हा तुला खूप हळवं झालेलं मी बघितलं. पिता पिता रोटी है, कपड़ा है, मकान है. पिता नन्हे से परिंदे का बड़ा आसमान है. पिता से ही माँ की चूड़ी, बिंदी और श्रृंगार है. पिता है तो सारे सपने अपने हैं. अगर पिता है तो बाजार के सारे खिलौने अपने हैं. मी आज एवढी मोठी झालेली आहे, पण आज पण माझ्या वडिलांसमोर माझी हिंमत होत नाही थांबायची. कधीच नाही होणार. म्हणजे ते सन्मान माझ्या वडिलांना आमच्याकडून भेटलाय ते आम्ही कायम ठेवणार, मरेपर्यंत ठेवणार. कधी आम्ही आमच्या वडिलांना असं म्हणजे त्यांनी जे प्रश्न विचारलेत आणि आम्ही उलट आमच्या वडिलांना, माझे दोन्ही भाऊ आणि मी, कधीच आम्ही त्यांना उलट उत्तर दिलेलं नाही. मी घरदार सोडून हे सगळं काम करते, तर थोडं घर सोडताना वडिलांची काय भावना होती? मी एक राजपूत फॅमिलीमधून आहे, पण आमच्यामध्ये स्त्रिया आहे फक्त घुंगटमध्ये राहतात, बाहेर निघत नाहीत. एवढं बिंदास कोणीच बोललेलं नाही. मला तर नाही वाटत की आमच्या पूर्ण म्हणजे जेवढे पण आता आमची पिढी आहे त्याच्यामध्ये एवढं कोणीच बोललं नसेल. घरच्यांचा विरोध झाला की ही व्हिडिओज कशाला बनवते, ह्या सगळ्या गोष्टी कशाला करते. पहिला विरोध मला घरातूनच झाला. पण मला हे काम एवढं जिद्द पकडली होती की ह्या कामासाठी मी घर सोडलं की नाही, मी हे सगळं मी काहीतरी करून दाखवायची इच्छा होती. भाऊ बोलत नव्हते, वडील बोलत नव्हते, संपर्क नव्हता कोणासोबत. पण तरी पण अशा खूप बेकार परिस्थितीमधून हे प्रवास सुरू झाला. पण आज घर सोडताना वडील काय म्हणाले? एकतर फॅमिली सगळ्यांचं एकच असतं, एकतर काही म्हणजे की फक्त जर हे करायचं असेल तर आमच्याशी काही ठेवायचं नाही समजून. व्हिडिओज पाहायचे, फोन करायचे, हे सगळं सोड. मग नंतर बरेच 1-2 वर्ष कॉन्टॅक्ट बंद झाला. 2 वर्ष कॉन्टॅक्ट झाला. हो, 2 वर्ष कॉन्टॅक्ट बंद होता. आता पण मी जात नाही, कधी कधी दुरून. मग घरचे बोलतात हा, आता बोलतात, पण मी धर्मकार्यासाठी आता घर सोडले, तर मग आता मी धर्मकार्यच करते. आता काय वडिलांचं काय म्हणणं आहे आता? आता प्राऊड फील करतात, ही माझी मुलगी आहे. अच्छा. हा, ही माझी मुलगी आहे म्हणतात. म्हणजे मला एक काहीतरी माझ्या बापाचं कुठंतरी नाव मोठं झालंय, म्हणजे मी कुठं चुकले नाही, ही एक गोष्ट माझ्या मनाला मधून खाऊन घेत होती, दडपण होती की माझ्या वडिलांसाठी मी कधीच काही करू शकले नाही, माझ्या आईसाठी, माझ्या भावासाठी. एक बहीण म्हणून परफेक्ट नाही किंवा एक मुलगी म्हणून परफेक्ट नाही असं प्रत्येक वेळेस वाटत होतं. पण आज जे मी निर्णय माझ्या आयुष्यामध्ये, धर्माला जर तुम्ही पकडले ना तर तुमचं सार्थकच होणार. येईल कठीण, येईल संघर्ष, येईल, स्त्री आहे तर संघर्ष येणार तुमच्या वाटेमध्ये, पण त्याला न खचता, कोणत्या पण आमिषाला बळी न पडता जर तुम्ही जर काम तुमचं जर ठेवलं तर दुनिया की कोई भी ताकद तुम्हें रोक नहीं सकती. आणि मी धर्माला पकडूनच आहे, त्याच्यामुळेच आज माझं अस्तित्व टिकून आहे. वा. आज माझे भाऊ खूप असं प्राऊड फील करतात की माझी बहीण आहे, ही माझी बहीण आहे. समाजामध्ये वावरतात की माझी बहीण आहे, हे काम करते, मुलींना वाचवायचं माझी बहीण काम करते, चुकीच्या पद्धतीनं काही काम नाही करत. जेव्हा मोठ्या मोठ्या संतांच्या व्यासपीठावर जेव्हा मला पाहिलं माझ्या वडिलांनी, तेव्हा माझे वडील खूप भावूक झाले. आई पण खूप भावूक झाली, भाऊ वगैरे सगळे. म्हणजे आता सगळ्या गोष्टी त्यांना कळायला लागले की आपली बहीण कुठं चुकलेली नाही म्हणून. पण जे मधला संघर्ष राहिला ते खूप कठीण होता. काही गोष्टी अशा आहेत जे मी सांगू शकत नाही. खूप वेळेस उपाशी पण बसावं लागलं,
खूप लोकांचा तिरस्कार पण होता. धर्मकार्य केलं तर लव्ह जिहादच्या केसेस, पोलीसवाले परेशान करत होते. जिथं रेंटनं राहत होते, तिथं पोलीसवाले येऊन परेशान करायचे. तर ओनर म्हणत होते, की तुम्ही जर हे सगळं करत असाल, खूप जागी मला असं रूम रिकाम्या म्हणजे खाली कराव्या लागल्या. रात्री बेरात्री मला बाहेर थांबावं लागलं, पूर्ण सामान वगैरे घेऊन. म्हणजे घरच्यांशी पासून लांब झालीस धर्मकार्य करताना, त्यामुळे काही दिवस घरातून प्रचंड विरोध, प्रचंड विरोध होता. घरच्यांनी बोलणं बंद केलं होतं. आणि त्या परिस्थितीत ज्या समाजासाठी आपण हे सगळं करतोय त्या समाजाने देखील खूप त्रास दिला. जास्त, खूप जास्त. आणि पोलीसवाल्यांनी म्हणजे मी नाही वाईट बोलत कोणाशी, पण 2-2 दिवस पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागतं. लव्ह जिहादचे केसेस झाले. पहिलं हे सगळं होतं. आता हर्षू ठाकूर म्हणल्यावर एक फोनवर माझे सगळे काम होतात. बरं, माझे सकल हिंदू समाजाचंच हे मी हे करेल. किती भयानक परिस्थितीत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता पाय घट्ट रोवून आपल्या ध्येय गाठण्यासाठी आपल्या मार्गावरून मार्गक्रमण करत असतो, हे आपल्याला हर्षूताईकडे बघितल्यानंतर लक्षात येईल की मी खरं हा प्रश्न विचारावा का ना विचारावा असा मी विचार करत होतो. आणि पण मी विचारलं गेलं की काय एवढं हळवी झालीस तू त्या व्हिडिओमध्ये, ज्या व्हिडिओमध्ये तू व्हिडिओ तो वडिलांवर बनवलायस. आणि मी हा प्रश्न विचारता क्षणीच बांध फुटल्यासारखे ताईच्या नेत्रातून गळागळा पाणी व्हायला लागलं. 4 वर्ष झाली आपल्या ताईला घर सोडून. प्रचंड घरातून विरोध, बोलणं तोडलं, संवाद तोडला. त्याही स्थितीमध्ये हर्षूताईचं धैर्य, हर्षूताईचं साहस हे टिकून राहिलं. त्यानंतर समाजाने विरोध केला. पण आज 4 वर्षांनी अतिशय कमी वयामध्ये, वयाच्या फक्त 26व्या वर्षी हर्षूताईंनी एक आयुष्यामध्ये एक असा टप्पा गाठलाय की आता तिचे आई वडील तिच्याकडे बघितल्यानंतर जेव्हा जेव्हा हर्षू हा नामोल्लेख येतो, तेव्हा तेव्हा हर्षूच्या वडिलांची छाती अशी गौरवाने फुलत असेल, अशी अभिमानाने छाती चौडी होणं म्हणतो ना आपण, त्या पद्धतीमध्ये होत असेल अशी मला खात्री आहे. आणि हर्षूताई पण तेच सांगते की हर्षूताईचे भाऊ असं सांगतात की ही आमची बहीण आहे, असं अभिमानाने सांगतात. पण काय संघर्ष करावा लागतो, तो संघर्ष हर्षूताईने आत्ता आपल्यासमोर मांडला. आणि खूप अभिमान आहे मला हर्षूताईचा, की एवढा संघर्ष झाला घरात तरी देखील धर्मावरची श्रद्धा तिची कमी झाली नाही. आणि त्याच पातळीवर आई वडिलांवरची निष्ठा देखील तिची कमी झाली नाही. हा हिंदू धर्म आहे, ही हिंदू संस्कृती आहे की घरातून एवढा विरोध झाल्यानंतर देखील आई वडिलांच्या प्रती असलेली कृतज्ञता, आई वडिलांच्या प्रती असलेली निष्ठा. अजूनही हर्षूताई असं म्हणतीये की मी लाखांच्या सभेमध्ये अतिशय आक्रमकपणे मोठ्या आवाजात गर्जना करते, पण माझे वडील जेव्हा समोर येतात तेव्हा मी एका शब्दाने देखील बोलू शकत नाही. हा संस्कार आहे, ज्याला आपण हिंदू संस्कार म्हणतो. खूप छान वाटलं मला हे सगळं हर्षूताईचं सगळी कहाणी ऐकून. ताई, तू वयाच्या 21व्या वर्षी घर सोडलंस, आज तू 26 वर्षाची आहेस. तुझा जन्म कुठला? माझा जन्म महाराष्ट्रामधलाच, होय, पण आम्ही मूळचे राजस्थानचे आहोत, चित्तोडगडचे. बर. हो. माझ्या आजोबाचे वडील इथं आलेले, गडो में गड चित्तोड, चित्तोडगड. बाकी सब गडिया. बरोबर. बरोबर. तर आम्ही प्रॉपर म्हणजे माझे आजोबाचे वडील राजस्थान, चित्तोडगड. अच्छा, हां. आज पण ते भाट लोक येतात, वंशावळी काढतात आमची. बर. हां. प्रत्येक दर 3 वर्षाला, 2 वर्षाला येतात ते. अच्छा, हां. आणि मग माझा जन्म महाराष्ट्रामधलाच आहे. तर बर. त्याच्यामुळे आता महाराष्ट्राची एक मराठी मुलगी म्हणून मला ओळखतात सगळेजण. वा. आता चित्तोडचा उल्लेख केलास तू, हं. तर आमच्या दर्शकांना नक्की आवडेल आपल्या सगळ्यांना की बाबा चित्तोड, महाराणा प्रताप, महाराणा प्रतापांचं चरित्र, त्यांचं त्यांच्या आईशी असलेलं नातं, छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब या 2 चरित्रांबद्दल तर सगळ्यांना माहिती आहे, या नात्याबद्दल माहिती आहे. सगळा महाराष्ट्र प्रेरणा घेतो या आई आणि मुलापासून. पण हिंदू कुलभूषण महाराणा प्रताप यांच्याबद्दल तू काय सांगशील, किंवा थोडक्यामध्ये त्यांची काही
आम्हाला माहिती, इतिहास हा सांगशील का? महाराणी जयवंताबाई, महाराणा उदय सिंगच्या पत्नी अच्छा. आणि वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या आई. हिंदीमध्ये सांगायला गेलं तर महाराणी जयवंताबाई ह्या लहानपणापासूनच कृष्ण भक्त होत्या आणि एक धार्मिक आणि खूप धार्मिक होत्या त्या. आणि जेव्हा महाराणा प्रताप यांचा जन्म झाला 9 मे 1540 मध्ये, तेव्हा आज मला एक तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगते. महाराणा प्रतापांना जर घडवायचं असेल तर महाराणी जयवंताबाई तुम्हाला बनावं लागेल. बरोबर. हं? तुम्ही जर आत्ता मी थोडक्यात ते उल्लेख केला की तुम्ही करीना कपूर जर बनताल तर तुम्ही तैमूर आणि जहागीरच पैदा करताल. बरोबर. पण तुम्ही जर महाराणी जयवंताबाईचा जर इतिहास पाहिलात, महाराणी जयवंताबाई को अगर आपने पढ़ा तो आपके कोख से महाराणा प्रताप ही जन्म लेंगे. वा. कारण त्या धार्मिक होत्या, कृष्ण भक्त होत्या, एक खूप चांगल्या घोडसवार होत्या त्या. अच्छा. हा, खूप स्वाभिमानी होत्या. आणि महाराणा प्रतापांना त्यांनी लहानपणापासूनच वीरों की गाथाएं, रामायण, धार्मिक ग्रंथ, महाभारत ह्या गोष्टी त्यांनी, हे संस्कार त्यांनी महाराणा प्रतापांवरती टाकले, म्हणून महाराणा प्रताप घडले. आजची आई काय करते, म्हणजे आजच्या थोडक्यात स्त्रिया काय करतायत, बरोबर. मुलगा रडला, लेकरू रडलं, त्याच्या हातात मोबाईल देतात. बरोबर. त्या काळामध्ये त्याच वयामध्ये महाराणी जयवंताबाईनं महाराणा प्रतापांना ह्या मातृभूमीच्या रक्षणासाठी, ह्या भगव्याच्या रक्षणासाठी, ह्या सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी तलवार हातात दिली, युद्ध करायला शिकवलं, सनातन धर्म टिकवायला शिकवलं, स्वाभिमानाची लढाई कशी लढायची हे शिकवलं. बरोबर. हे खूप गरजेचं आहे. कुठंतरी आपल्या महाराष्ट्राला पण महाराणी जयवंताबाईचा इतिहास कळायला पाहिजे. वा. महाराणा प्रताप ह्यांना घडवणारे राणी जयवंताबाई. महाराणा प्रतापांच्या जीवनात संघर्ष नव्हता का? लोक म्हणतात जातीवाद होता. जातीवाद नव्हता. महाराणा प्रतापांनी भीलों के साथ भी रोटी खाई है, जंगल में रहकर घास की रोटी भी खाई है. बरोबर. यहाँ पर कभी भी जातिवाद का एंगल नहीं था. महाराणा प्रताप जी का जो बहुत महत्वपूर्ण जो युद्ध रहा है वो हल्दी घाटी का युद्ध था. मुगलों के साथ इनकी बहुत बड़ी और लंबी लड़ाई थी, जो बहुत स्वाभिमान और संघर्ष के साथ थी. कभी भी महाराणा प्रताप जी ने घुटने नहीं टेके थे. महाराणा प्रताप जी का नाम सुनकर अकबर की पैंट गीली हो जाती थी, ऐसे हमारे मेवाड़ी राजा महाराणा प्रताप थे. वाह. और वो तो बोला ही जाता है ना, गूंज उठी है हल्दी घाटी घोड़ों की इन टापों से, भिल्लों की यह सेना लेकर. आपने बोला जातिवाद के ऊपर, तो भिल्लों की यह सेना लेकर राणा लड़ता मुगलों से. सही बात है. और मेरे अभी एक छोटी सी कविता थी, मैंने कुछ सोशल मीडिया पे काफी वायरल हुई थी. सनातन धर्म का ध्वजा लहराने जयवंताबाई का लाल आया था, मुगलों का वो काल बनकर, मुगलों का वो काल बनकर, मेरा महाराणा प्रताप महाकाल बनकर आया था. क्या बात है. असे आपले महाराणा प्रताप होते. महाराणी जयवंताबाई, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पण इतिहास पहा, ह्यांचा पण इतिहास बघा. का म्हणते मी हे पण गोष्ट सांगते, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराणा प्रतापांना आपलं प्रेरणास्थान मानलेलं आहे. त्यांची प्रेरणा घेऊन त्यांना आदर्श मानलेला आहे. महाराणा प्रतापांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श मानलेला आहे. आणि अशा भरपूर आपले वीर आहेत ज्यांनी महाराणा प्रतापांना आपलं आदर्श मानलेला आहे. बरोबर. मिर्झा राजा जयसिंगांची जेव्हा सॉरी हा, झाली, बरोबर, तेव्हा शिवाजी महाराज मिर्झा राजांना सांगतायत की महाराणा प्रतापांकडे बघा, तुम्ही मोगलांच्या बाजूने माझ्या विरुद्ध चालून आलायत आणि आम्ही महाराणा प्रतापांकडे बघतोय, तुम्ही महाराणा प्रतापांचा आदर्श घ्या आणि हिंदू राज्य निर्माण करा. हम सिर्फ जाति की नहीं धर्म की बात करते हैं. महाराणा प्रताप जी ने सिर्फ राजपूत समाज के लिए नहीं, ये हिंदवी स्वराज की लड़ाई लड़ी है. ये भारत माता के श्रृंगार के लिए ये लड़ाई लड़ी है. और जहां पर
हमारे महापुरुष, हमारे वीर, जिन्होंने इतनी वीर गति प्राप्त की है लड़ते लड़ते, वहां पर हमारे चेतक जानवर भी हमारे वफादार रहे। वाह हमारा चेतक भी बहुत वफादार रहा है। वाह, महाराणा प्रताप जी उनको अपना बेटा मानते थे। ऐसा बढ़िया हमारा सनातन धर्म है। बढ़िया। मैंने जो काव्य पंक्ति बोली उसी में आगे वो जी, चेतक का भी उल्लेख है। चेतक का भी उल्लेख है। ये हाथी पे सलीम है और चेतक पे राणा है, देखो चेतक हाथी के मस्तक पे चढ़ गया। चढ़ गया। बढ़िया. मी आणखीन ताई तुझ्यावर जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा संभाजीनगर मधलं बाल सुधारगृहातल्या काही गोष्टी तू बाहेर काढल्यात. काय गोष्टी होत्या त्या? तिथं नाबालिग मुली हं. ज्या काही लव जिहादामध्ये फसलेल्या होत्या, 10 ते 12 वर्षाच्या एक एक मुलगी होती. तिला आपण काही वर्षापूर्वी तिथं टाकलेलं होतं. पण जेव्हा त्या लोकांना कळालं, तो आहे ख्रिस्ती, तो बाल सुधारगृह आहे, हे ख्रिस्ती लोकांचा, ईसाई लोकांचा आहे. अच्छा. हां. तर तिथं मुलींचं धर्मांतरण केलं जाते. पण विषय असा पण हे बाल सुधारगृह म्हणजे ख्रिस्ती लोकांचं म्हणजे त्यांचा तो आश्रम होता का हे सरकारतर्फे चालवलं जातं? सरकारतर्फे चालवत होते. सरकार मान्यता होती. पण सरकार मान्यता होती, पण त्यांची अशी घाणेरडे षडयंत्र मध्ये सुरू होते. आणि अच्छा. एवढे भयानक षडयंत्र होते. त्या मुलींचं खरं तर आभार व्यक्त करावं लागेल, की एवढ्या लहान मुली, कमी वयाच्या मुली एवढं जीवावर खेळून बाहेर येऊन सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात. अच्छा. तर ह्या गोष्टी अशा झाल्या, की जेव्हा मुली बाल सुधार गृहामधून पळाल्या, सगळ्यांनी पहिलं काय अफवा उठवली, मुली पळून गेल्या. बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. बाल सुधार गृहामधल्या मुली चांगल्याच नसतात, पण पीडिता असतात. हं. जेव्हा त्या पळाल्या, तेव्हा त्यांनी हायकोर्टामध्ये काही वकिलांना फोन केला, मला फोन केला. जेव्हा मी त्या फॅमिली कोर्टामध्ये पोहोचले, सगळ्या मुलींच्या हातावर ब्लेड मारलेल्या होत्या. म्हणजे सगळ्या मुलींनी आपला स्वतःचा जीव द्यायचा प्रयत्न केला होता. अरे म्हणजे बापरे. विचार करा किती हाल झाले असतील मुलींचे मध्ये. मग हा एक खूप मोठा विषय होता. ह्याचा वाद एवढा पेटला, सगळे राजकारणी लोक ह्याच्यामध्ये पडले. मग मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्याची दखल घेतली. तो बालसुधारगृह आता आपण बंद पण केलाय. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये वरून खालपर्यंत जे जे लोक इन्व्हॉल्व्ह होते त्यांना पण म्हणजे त्यांना पण त्या ह्या पदावरून त्यांना काढण्यात आले. अच्छा. पण ज्या प्रकारे मुलींचं तिथं धर्मांतरण चालू होतं, ज्या प्रकारे मुलींचे हाल होते, 3 ते 4 दिवस ह्या गोष्टीला एवढं उधाण आलं होतं संभाजीनगरमध्ये. प्रत्येक मीडिया, प्रत्येक न्यूज चॅनलवरती बाल सुधारगृह हाच एक विषय होता आणि हा खूप गंभीर होता. किती मुलींचं धर्मांतरण झालं होतं? धर्मांतरण म्हणजे ते दररोज मुलींना बायबल वाचायला लावायचे. एक 9 मुली अशा होत्या. अच्छा. हां. ज्या बाहेर निघून या सगळ्या गोष्टी त्यांनी ओपनली कोर्टात जाऊन सगळ्यांना सांगितल्या. हा बाल सुधारगृहातला जे प्रकरण आहे म्हणजे ते धर्मांतराचं आहे. मग त्याच्यात लव्ह जिहाद हा काही विषय नव्हता. आहे ना. हां. लव्ह जिहादचा विषय आहे. कारण की 3 वर्षापूर्वी 2023ला माझ्याकडे जो लव्ह जिहाद केस आलेला होता. एक महिला होती. त्या महिलेने एका जिहाद्यासोबत तिचं म्हणजे तिचे प्रेम प्रकरण चालू झालं. ती लव्ह जिहादामध्ये फसलेली होती. त्याच्यानंतर त्याने ती तिच्या एका लहान मुलीला घेऊन गेलेली होती त्याच्यासोबत. ती मुलगी अवघ्या 3 वर्षाची होती. ती महिला किती वर्षाची होती? ती असेल 30-32 वर्षाची. अच्छा. हां. विवाहित होती. विवाहित होती. आणि आणि हा पण जिहादी विवाहित होता. ह्याचे पण पहिले 2 लग्न झालेले होते. अच्छा. पण तिचं ब्रेन वॉश करून तिचं धर्मांतरण केलं. त्यानं तिला लव्ह जिहादमध्ये फसवलं. ही ऑलरेडी तिला 3 लेकरं होते ह्या पण स्त्रीला. बरं. तर हिने तिच्या मुलीला घेऊन त्याच्यासोबत राहायला लागली. बरं. त्याच्यानंतर त्या महिलेचं त्यानं काय केलं काहीही अतापता नव्हता. पण ते 10 वर्षाच्या मुलीचे म्हणजे ही जी 3 वर्षाची मुलगी तिनं घेऊन गेलेली ती आता 10 वर्षाची झालेली आहे. महिलेचा काही पत्ता नाहीये. बरं. त्यानं तिला मारून टाकलं, काय केलं. पण मुलीनं जे स्टेटमेंट दिलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये 2023ला. हां. हे प्रकरण ते प्रकरण कसं आम्ही हे केले ते तुम्हाला सांगते थोडक्यात. अच्छा. 2023ला ती मुलगी आपल्याकडे आली हिंदुत्ववादी संघटनाकडे. एका आपल्या भावानं आणलं. त्या मुलीला अक्षरशः विवस्त्र करून मारलं. अच्छा. तिच्यावर बलात्कार केला. 10 वर्षाची. 10 वर्षाच्या मुलीवर. 10 वर्षाचं अवघं 10 वर्षाचं लेकरू.
तिला काय कळणार आहे? त्या 40 वर्षाच्या माणसानं 10 वर्षाच्या लेकरावर बलात्कार केला आणि सलग 3 वर्ष केला. 3 वर्ष ही यातना, ही पीडा त्या मुलीनं सहन केलेली आहे. अच्छा. खूप भयंकर लेवलची सहन केलेली आहे. जेव्हा जी मुलगी ती पळून हिंदुत्ववादी संघटनाकडे आली, जेव्हा मदत मागितली, तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पण तिथं FIR झालेली नव्हती ज्या पद्धतीने व्हायची. मग आम्ही सुदर्शन न्यूज चॅनलला बोलवलं. मग त्यांच्यावर आम्ही प्रेशर आणला, तेव्हाही FIR त्यांनी हे केली. का तर ही जेव्हा मुलगी घरातून निघाली, तो जो जिहादी आहे हिचा बापच नाहीये, तरी त्यानं खोटी मिसिंग कंप्लेंट दाखल केली की माझी मुलगी हरवलेली आहे म्हणून, तो त्याचा सेफ कॉर्नर ठेवायसाठी. पण तिची परिस्थिती अशी होती, त्याला पाहिलं की तिला फिट्स यायची आणि ती 2-2 तास बेहोश होत होती पोलीस स्टेशनमध्ये. पण त्या मुलीनं जेव्हा तिची ही सगळ्या पोलीसवाल्यांना ह्या गोष्टी स्टेटमेंट दिले, ह्या एवढ्या भयंकर लेवलच्या होत्या. मुलीला तो नशेच्या गोळ्या खाऊ घालायच्या, तिला ड्रिंक करायला लावायचा, तिला गोमांस खाऊ घालायला लावायचा, तिला दररोज नमाज पढवायला लावायचा. जे मी प्रत्येक लव्ह जिहादचा केस हँडल करते, हा पण तसाच होता. पण हा लेकरू होतं, ह्यानं अजून जगायला सुद्धा सुरुवात केलेली नव्हती. 10 वर्षाच्या लेकरानं किती यातना सहन केली. तिला मारहाण करायचा, रात्रभर तिला विवस्त्र उघडं तिला घरामध्ये ठेवायचा. ह्या सगळ्या गोष्टी करताना त्या मुलीचं जे दुःख आहे, त्यावेळेस मीच खरं खूप हैराण झाले होते की ह्या एवढ्याशा लेकरानं एवढं कसं काय सहन केलंय म्हणून. म्हणजे जे तिच्या आईनं केले ते लेकराला पण भोगावं लागलं ह्या गोष्टी सगळ्या. एवढंच नाही तर मुलगी जेव्हा 11 वर्षाची झाली, तेव्हा पण तिला गर्भ राहिला होता, तर तिला त्यानं गोळ्या वगैरे देऊन तिचं ते काहीतरी म्हणजे हे केलं, अबॉर्शन केलं. आणि हे 2 वेळेस केलं. फक्त 12 ते 13 वर्षाच्या मुलीचं त्यानं 2 वेळेस अबॉर्शन केलं, घरातल्या घरात अबॉर्शन केलं 12च वर्षाच्या मुलीचं. आणि ते लेकरू 10 वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टी सहन करत येत होती. बापरे. चांगल्या घराण्यातली मुलगी होती ती. त्या लेकराच्या धाडसीपणाला मानावं लागेल. आणि जसं तुम्ही म्हणताय की स्त्री शक्ती, आणि पूर्ण नवरात्रीच्या दिवसामध्येच ती मुलगी आमच्याकडे आली. अच्छा. पहिलं ती कर्णपुऱ्याला गेली जत्रामध्ये, जिथं कर्णपुऱ्याच्या आपल्या आई तुळजाभवानीची तिचं खूप मोठं मंदिर आहे. तिथं कर्णपुऱ्याची जत्रा भरते छत्रपती संभाजीनगरमध्ये. अच्छा. तिनं तिकडं गेली, तिथून डायरेक्ट ती पळून हिंदुत्ववादी संघटनेकडे आली. तिचं पण एक खूप भयानक पद्धतीने तिला खूप टॉर्चर केलेलं आहे. चटके दिलेले आहेत सिगरेटचे पूर्ण अंगावर, तिच्या प्रायव्हेट पार्टवर. एवढं भयंकररित्या त्या लेकरानं कमी वयामध्ये खूप काही सहन केलं. 10 वर्षाच्या मुलीने 10 वर्षाच्या मुली. आणि ती कशी काय ती आली? पूर्णपणे बिघडवायचा प्रयत्न केलाय त्या मुलीला. मग तिचा आपल्याशी संपर्क कसा काय झाला? त्या यात्रेमध्ये? त्या यात्रेमध्ये आपल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या मुलाला ती भेटली. त्यांच्या थ्रू ती आपल्याकडे आली. मग आपण सगळ्यांनी तिला, म्हणजे सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी तिला समर्थन केलं, मीडियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नेल्या. आणि मग त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. आणि आता पण 3 वर्ष झालं तो सडतोय जेलमध्ये. आणि आता सांगते काय झालं. हे केस चालू असताना हा प्रकार झाला. कुठला? हा बालसुधारगृहाचा. अच्छा. त्याच्यात ही आपली मुलगी, म्हणजे या मुलीला नंतर बालसुधारगृहात ठेवलं. आणि तिच्यासोबत तिच्या नंतर मैत्रिणी होत गेल्या. तर बालसुधारगृहाचे त्यांचे काळे कारनामे लपवायसाठी मुली हे समलैंगिक आहे म्हणून मुलींवर आरोप टाकला. अच्छा. एक मुलगी असू शकते, 2, 9 मुली कशा असू शकतात? अच्छा. त्यांच्या रूम मध्ये कॅमेरे लावले. एवढं आलो कोणाला आहे की कोणाच्या मुलींच्या पर्सनल लाईफ आहेत, त्यांचे कपडे वगैरे सगळं त्यांना त्या कॅमेरा समोर चेंज करावं लागत होते. हा किती घाणेरडा षडयंत्र आहे. म्हणजे मुली दुःखातून आल्यात आणि त्याच मुलींना तेच फेस करावं लागत आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे या लव्ह जिहाद मध्ये जी महिला अडकली, तिची ही मुलगी 10 वर्षाची, एवढे अत्याचार झाले, ती आपल्याला अप्रोच झाली. मग आपण सगळी कारवाई केली. नंतर या मुलीची बाल सुधारगृहात रवानगी केली. आणि मग पुढे आणखीन बाल सुधारगृहातले कारनामे सांगते ना षडयंत्र काय झाले. त्या जिहाद्याला समर्थन करावं म्हणून पूर्णपणे मुलीला दबाव टाकत होते. अच्छा.
जो आरोपी आहे, जो जिहादी आहे, ह्या मुलीवर ज्याने अत्याचार केलाय, त्याचा भाऊ समिती परमिशन कशी देते त्याला? एक आरोपीचा भाऊ येऊन मध्ये मुलीला दमदाटी करतोय की तू केस मागे घे, नाही तर तुझा एक भाऊ आहे त्याला मी असं करू तसं करू, त्याची दमदाटी करून तिच्याकडून एक लेखी लिहून घेतलं होतं. ह्या सगळ्या प्रकार सुद्धा बालसुधारगृहामध्ये हे सगळा प्रकार घडला. आणि त्याच्यानंतर मुलीला पवित्र पाणी, म्हणजे ज्या मुली आता ह्या पीडित आहेत त्यांना हे लोक अपवित्र मानायचे. मग हा येशू आपला देव आहे, तुमच्यासोबत हे सगळं घडलंय आणि तुम्ही काय करा, हे पवित्र पाणी आहे, मग त्यांच्यावर शिंपडायचं, त्यांना पवित्र करायचा प्रयत्न करायचा. मग एक तेल घ्यायचं, त्यांच्या डोक्यावर क्रॉस काढायचा, कुठेतरी इथं छातीवर चेस्टवरती त्यांच्या क्रॉस काढायचा. अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार तिथं चालू होते. आणि नंतर काही मुलांच्या प्रेग्नन्सी टेस्ट सुद्धा करत होते त्या. मुली जेव्हा बालसुधारगृहामध्ये टाकतो ना, तेव्हा ऑलरेडी तिचं सगळं मेडिकल झालेलं असते. सगळं मेडिकल वगैरे करूनच बालसुधारगृहामध्ये त्या मुलीला नेतात. मग ह्यांना प्रेग्नन्सी टेस्ट करायची गरजच काय पडतीये? म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेतरी अजून घाणेरडे षड्यंत्र चालू असतील मुलींच्या विरोधामध्ये. ह्या मुलींनी स्वतःसाठी आवाज उचलला. म्हणजे त्या मुली ऑलरेडी बालसुधारगृहात येण्याच्या आधी या सगळ्या टेस्ट करून त्यांना म्हणजे तिथं ऍडमिशन दिलेले असते. आणि नंतर ज्या अर्थी त्यांच्या प्रेग्नन्सी टेस्ट घेतल्या जातात त्या अर्थी काहीतरी काळबेरं त्याच्यामध्ये पण झालेलं आहे त्या लहान मुलींच्या बाबतीत. आणि या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली. त्या मुलींनी त्यांची स्वाभिमानाची लढाई, म्हणजे त्यांनी स्वतःची लढाई स्वतःच लढली. त्या मुलींनी, सगळ्या मुलींनी सुसाईड करायचा प्रयत्न केला. सगळ्या मुली 9च्या 9 मुली पळाल्या. पण एक खूप महत्वाची गोष्ट, तिथं कोणतं पोलीस प्रशासन समर्थन केलं नाही. माझ्याकडे व्हिडिओज आहेत भरपूर आलेले. त्या गाडीमध्ये मुली ओरडत आहेत, ओरडू सांगतायत की आमचं बोलणं ऐकून घ्या. त्या बालसुधारगृहामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात, आम्हाला दुसरीकडे कुठं पण तुम्ही ट्रान्सफर करा, आम्हाला पोलीस आयुक्तालयामध्ये न्या, आम्हाला सीपी समोर आम्हाला आमचे जे भावना मांडायच्या आहेत, आमच्यासोबत किती अन्याय होत आहे. हे सगळं न करता गाडी वापस समितीमध्ये जाते, बालकल्याण समितीमध्ये. तिथं फक्त कोरे अर्ज राहतात, त्या मुलींचं लिहून घेतात आणि ज्याच्या त्याच्या घरी मुली पाठवून देतात. त्याच्यानंतर ह्या मुली जेव्हा ह्यांच्या आवाज उठवली, त्यांनी स्वतःच आवाज उठवली, नंतर उच्च न्यायालयानं ह्यांची दखल घेतली. ह्या सगळ्या जे प्रकरणाची दखल हे उच्च न्यायालयानं घेतलेली आहे. आणि उच्च न्यायालयाचा मनापासून आभार की त्यांनी ह्या मुलीला न्याय दिलाय. आज ते बालसुधारगृहातले जे सगळे बालसुधारगृह बंद झालेलं आहे आणि बाकीचे जे आरोपी आहेत ते मध्ये आहेत, आता जेलमध्ये आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढण्यामध्ये हे सगळं काम आमच्या हर्षुताईंनी केलेलं आहे. नाही, मुलींनी स्वतःसाठी लढलेत म्हणून आपण त्या मुलींना समर्थन केलं. बरोबर. तू मगाशी म्हणलीस की आपले पिता छत्रपती संभाजी महाराज, आणि मला इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मरण होतं की एकाच वेळेला जिहाद्यांविरुद्ध आणि क्रुसेडी करणाऱ्या या ख्रिश्चन मिशनऱ्यांविरुद्ध एकाच वेळेला कोण लढलं असेल तर छत्रपती संभाजी महाराज. की लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी जेव्हा आपण बालसुधारगृहात जातो तेव्हा बालसुधारगृहातले ख्रिश्चनांचे चाळी लक्षात येतात. आणि एकाच वेळेला या ख्रिस्तीकरणाविरोधात आणि जिहाद्यांविरोधात, या क्रुसेड्यांविरोधात आणि जिहाद्यांविरोधात लढणारी हर्षुताई ही संभाजी महाराजांची खरी भक्त आहे, किंवा संभाजी महाराजांचा खरा वारसा चालवणारी, असं मला इथं अभिमानाने सांगावं असं वाटतं. तू आत्ताच अनेक कार्यक्रमांमध्ये मला म्हणजे कायम मी तुला फॉलो करत असतो, आणि जेव्हा बघितलं सगळं त्याच्यामध्ये दहीहंडी महोत्सव आहे किंवा अशा खूप हिंदू सणांमध्ये तू सहभागी होत असतेस आणि तिथं आपला हिंदुत्वाचा आवाज बुलंद करत असतेस. पण सध्या वराह जयंती नावाचे काही कार्यक्रम तुझ्या प्रोफाईलवर मी बघितले, तर काय हे वराह जयंती आणि काय थोडक्यात जरा वराह आणि त्यांचा इतिहास किंवा हे आपण आता का साजरं करतोय ही सगळी जरा
थोडक्यात काय माहिती देशील या सगळ्या विषयाबद्दल? हो, थोडक्यात माहिती अशी की वराह देवता हे विष्णूचे अवतार होते. हम्म. जब जब धर्म पे हानि हुई है, तब तब भगवान खुद किसी न किसी अवतार में आए हैं. ऐसे ही हमारे वराह देवता है. जब जब हमारे अभी धर्म पर हानि हुई थी, तो भगवान विष्णु ने वराह देवता का अवतार लिया था. अच्छा. हाँ, हिरण्याक्ष राक्षस को मारने के लिए, उनका वध करने के लिए और मानवता के लिए. अच्छा. हाँ, और वराह जयंती अभी सकल हिंदू समाज, मैंने अभी आपको कहा है की हमारी संस्कृती, आपला इतिहास, आपली देव, आपले धर्म कुठंतरी ह्या जिहाद्यांनी कुठंतरी सगळ्या गोष्टींचा नाशच करत आलेले आहेत. बरोबर. विलुप्त झाल्यात ह्या सगळ्या गोष्टी. आता वराह अवतार हे लोकांना माहिती नव्हतं, पण सकल हिंदू समाजाने ह्या कार्याची दखल घेतलेली आहे. आणि आज वराह जन्म उत्सव पूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे. अच्छा. हा, आणि प्रत्येक हिंदूंना मला एकच सांगायचं आहे, वराह आपले देव आहेत. भलेही जिहाद्यांच्या बुडाला आग लागत असेल, पण हे आपले देव आहेत. त्यांनी धर्मासाठी हे अवतार घेतलेला आहे. तर त्याच्यामुळं वराह जन्म उत्सव हे प्रत्येक दरवर्षी निडरपणे एकदम आपण साजरा करावा. आणि आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, हे वराह जन्म उत्सव जेव्हा हे साजरा करताना भरपूर आपल्या पोरांवरती केसेस पण झाले. कशासाठी केले बाबा केसेस? कोणाच्या भावना दुखावल्या? मला इथं थोडंसं असं विचारायचं आहे की जिहाद्यांच्या बुडाला आग लागण्यासाठीच हे कार्यक्रम चालू केलेत का? अरे कशासाठी? आमचा धर्म आहे. हमारे देवी देवताओं ने हमारे धर्म के लिए, भगवान विष्णु ने वराह का अवतार लिया था हमारे सनातन धर्म को टिकाने के लिए, तो हम तो मनाएंगे. अच्छा. और बहुत शौक से. अभी तो सिर्फ शुरुआत की है वराह जन्म उत्सव की. अभी आगे आगे देखो क्या होता है. अभी हमारे जो बच्चों को ये जो झूठे केसेस हुए हैं कि वराह अगर जन्म उत्सव करना है तो आप वराह देवताओं को बाहर नहीं निकालना, आप उनको बाहर नहीं घुमाना. घुमाएंगे, क्यों नहीं घुमाएंगे? अगर किसी को दिक्कत है तो वो घर में बैठे, जोर शोर से घुमाएंगे. हाँ, ये हिंदुस्तान है, किसी के अब्बा का नहीं है. हिंदुस्तान हमारे धर्मवीर संभाजी महाराज का है, छत्रपति शिवाजी महाराज का है, प्रभु श्री राम जी का है, वीर शिरोमणि महाराणा प्रताप का है. किसी अकबर, औरंगजेब, बाबर के औलादों का थोड़ी है. तो हमारे त्योहार हम मनाएंगे. अगर किसी अकबर, बाबर के औलादों का अगर हमारे वराह देवता से अगर तकलीफ होती है तो वो सीधा पाकिस्तान जाके रहे. ये तो शुरुआत है सकल हिंदू समाज की. सिर्फ आगे देखो, वराह जन्म उत्सव अभी भी बहुत जोरों शोरों से मनाया है. आगे भी थोड़ा संभाल कर रहो, इससे ज्यादा जोरों शोरों से मनाया जाएगा. आपके तेवर से मुझे ऐसा लगता है कि अभी वराह जन्मदिन आपने मनाना शुरू किया, आगे आप नरसिंह जयंती भी मनाएंगे जोर से. क्यों नहीं मनाएंगे? और वैसी कृति भी करेंगे. हाँ, करेंगे, क्यों नहीं करेंगे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलला टराटरा फाडला होता. आणि आता जर पुढे जर धर्माची हानी जर होत असेल तर आम्ही एखाद्या अफजलच्या अवलादीला टराटरा फाडायची धमक ठेवू. वा. आणखीन मला पुढे एका महत्वाच्या विषयाबद्दल तुमच्याशी बोलायचंय. तृतीयपंथीय समाज बांधवांवर मध्ये काही ठिकाणी हमले झाले. ट्रेनमधून त्यांना फेकण्यात आलं. या सगळ्या प्रकरणामध्ये पण ताई तू इन्व्हॉल्व होतीस की यांचे हे रोखलं गेलं पाहिजे. तर काय विषय होता ताई हा, आणि म्हणजे कशा रीतीने हा विषय तुझ्यापर्यंत आला? काही तृतीयपंथीयांचे मला फोन आले की आम्हाला ही ट्रेन मागू देत नाहीत. आम्हाला काही जिहादी मानसिकतेचे जे आहेत ते असं म्हणत आहेत की तुम्ही आमचा इस्लाम धर्म स्वीकारा, तेव्हाच तुम्ही मागा. अच्छा. तेव्हाच तुम्ही ट्रेन मागू शकता. तुम्ही म्हणजे हे जे भिक्षा वगैरे असते ते मागू शकता, नाहीतर तुम्ही मागू शकत नाही. हेच वाद खूप पेटला आणि आपल्या हिंदू किन्नरांना त्यांनी ट्रेन खाली फेकलं. अरे बापरे. खूप काही गंभीर जखमी झाले. हॉस्पिटलमध्ये 4 दिवस ते तसेच पडलेले होते, तरी त्यांना फक्त पट्ट्या लावल्या होत्या. जेव्हा आपण गेलो, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि तिथं जेव्हा आपण आपली हालचाल करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्यावर ट्रीटमेंट व्यवस्थित झाले आणि त्याच्यानंतर 6-7 दिवसानंतर त्या जिहाद्यांविषयी विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला. अच्छा. हा.
म्हणजे तृतीय पंथीय समाज बांधवांमध्ये देखील धर्मांतरण आणि हे जिहादी लोक त्यांना धाकधपटशा दाखवून कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. हो, अशा भरपूर केसेस आल्यात माझ्याकडं. जे आपण स्त्रीला मान देतो, जे पुरुषाला मान देतो आपला समाज, ह्याच आपल्या समाजानं, ह्याच आपल्या हिंदू समाजानं किन्नरांना सुद्धा तसाच मान आणि सन्मान द्यावा, कारण की तेच हकदार आहेत ह्या सगळ्या गोष्टींचे. कारण की त्यांच्यामुळेच तुमच्यावर आशीर्वाद आणि तुमच्या लेकरांवरती आशीर्वाद हे बरोबर बनाय रहता है. बरोबर. म्हणजे आपण आशीर्वादासाठी किन्नर समाजाकडे जातो. किन्नर समाजाचे आशीर्वाद मिळावेत ह्याच्यासाठी आपल्याला मनोमन आपल्याला वाटत असतं आशीर्वाद मिळावेत. पण त्यांच्यावर जेव्हा एखादा समस्येचा डोंगर कोसळतो तेव्हा मात्र आपण तिकडे दुर्लक्ष करतो. सगळ्यांना मी एकच सांगते, जसं मी लव जिहाद विषयामध्ये लढते, जसं मी गोहत्या विषयामध्ये लढते, सखल माझ्या हिंदू किन्नरांच्या समर्थनासाठी पण आणि त्यांच्या लढाईसाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी पण ही तुमची बहीण प्रत्येक क्षणोक्षणी तुमच्या समर्थनामध्ये राहील. एक बहीण म्हणून मी माझ्या किन्नर समाजाला प्रत्येक अडीअडचणीत मदत करेल. वा, खूप महत्वाचा मुद्दा हा, की ह्या मुद्द्याकडे सहसा कोणाचं लक्ष जात नाही. कोणाच्या ध्यानीमनी देखील हा मुद्दा नसतो. अशा मुद्द्याला ताई तू स्पर्श केलायस, त्याबद्दल तुझं पुन्हा एकदा हे अभिनंदन. खूप भावनिक असतात. मी ह्यांच्यामध्ये राहिलेली आहे, वावरलेली आहे या 6 महिन्यामध्ये. अच्छा. हे एवढे मनानं खूप चांगले असतात. ह्यांना तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही, कोणत्याच गोष्टीची अपेक्षा राहत नाही. बरोबर. किन्नर समाज हा एक स्त्री आणि पुरुषापेक्षाही स्वाभिमानानं जगणारा समाज आहे. बरोबर. आता ज्या किन्नरांच्या सहवासात मी होते, ज्या किन्नर लोकांनी मला एक आईचं बापाचं सगळं प्रेम दिले, हा किन्नर समाज आशीर्वाद तर देतोच, पण आज मी जर भेटले तर कधी काय कुठून कसं हिला काहीतरी खायला द्यायचं आणि कसं हिला आपण जसं एक आईला लेकरू कसं भेटतं तसं हे भेटल्यावर मला असं एकदम मिठी मारणार, कोणीच पाहणार नाही. मला पण तोच आनंद होतो की माझं कोणीतरी भेटलंय. हे वा. खूप हळव्या मनाचे असतात आणि खूप म्हणजे यांचं मन खूप चांगलं असतं. वा, खूप खूप महत्वाचा मुद्दा ताई तू आत्ता इकडे मांडलास. पण मग वेगळं हे वाचन, हे पाठांतर, हे जे एवढी उत्स्फूर्तपणे अशी सभा गाजवणं, स्टेजवर त्या पद्धतीत वावर करणं आणि छान काव्यपंक्ती, आपल्या इतिहासाबद्दल माहिती देणं, ह्याच्यासाठी किती वेळ दिवसातला काढून ठेवतेस किंवा अभ्यास कसा माझा करतेस? खरं सांगायचं, अभ्यास माझा खूप कमी होतो, नाहीच्याच ह्याच्यानं होतो. पण जे मी काम करते, जे मी गोष्टी करते, ह्याच्यामधून खूप अनुभव मी ह्या गोष्टींचे हे केलेले आहेत. तुम्ही म्हणताय खूप काही बोलताय, पण मला नाही वाटत. मी अजून खूप शून्य आहे. माझा धर्म हे फक्त 2 शब्दामध्ये सांगणारा आणि 2 शब्दामध्ये संपवण्यासारखा नाहीये. माझ्या हमारे वीरों के इतिहास सिर्फ 2 लाइन और 2 शब्दों में खत्म होने के लिए नहीं बने हैं. आयुष्यभर याचा अभ्यास करावा लागेल आणि वा, मी करणार अभ्यास. क्या बात आहे. आपण आता लव जिहाद बद्दल बोललो, ख्रिश्चनिटीच्या धर्मांतरणाचे चाळे असतात त्यांच्याबद्दल बोललो, वराह जयंती, तृतीयपंथीय समाजाच्या समस्या, या सगळ्यांबद्दल बोललो. आणखीन काही जे हिंदू समाजासमोरचे ज्या अडचणी आहेत, जे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये भोंग्याचा प्रश्न, गोहत्या आणि याच्याबरोबर लँड जिहाद, या तिन्ही विषयांबद्दल तुझं काम काय आहे आणि या तिन्ही विषयांकडे तू कसं बघतेस, कुठल्या नजरेने बघतेस, की हे प्रॉब्लेम कसे सोडवले गेले पाहिजेत? हे पहा, सरकारनं निर्णय घेतलाय, उच्च न्यायालयाने निर्णय घेतलाय की आता विधानसभेमध्ये पण घेतलाय, बरोबर, बरोबर. की भोंगे हे बंद व्हायला पाहिजे. का बाबा, तुमच्या देवाला ऐकू येत नाहीये का? एवढं ओरडू ओरडू सांगताय तुम्ही. दिवसातून 5 वेळेस तुम्हाला भोंगे लावूनच का ऐकू घालायचंय? बरोबर. आम्ही तर घराघरामध्ये भोंगे लावत नाहीये. आमच्या तर आरत्या हनुमान चालीसा होत नाहीये. थोड्या दिवसाखाली आम्ही हनुमान चालीसा भोंग्यांमध्ये सुरुवात केली तर काही आपल्याच लोकांचे बहुत पिछवाडे सुलग गए थे. आपलेच लोक गद्दार, बरोबर. आपल्याच लोकांना खूप खाज होती. त्यांनी हे केलं तर ह्यांनी हे कशाला करायला पाहिजे? का बाबा, मला हे एवढंच कळत नाही का देवाला ऐकू येत नाही का तुमच्या? बरोबर. 5-5 वेळेस भोंगे लावून दुसऱ्यांच्या कशाला झोपा खराब करताय तुम्ही? बरोबर. आणि आता उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलाय भोंगे बंद करायचा. मला कोणाच्या आस्थाशी खिलवाड नाही करायचा आहे.
पण कुठं पण भोंगे लावायचे, कुठं पण रस्त्यावर पिछवाड़े उठाने का, ये किसने सिखाया है? घर में भी इबादत हो सकती है भगवान की। रास्ते पे तुम ट्रैफिक जाम करके अगर पिछवाड़े उठाओगे और भगवान को याद करोगे, ये कौन से भगवान ने सिखाया है? बरोबर. तो आता जे निर्णय घेतलाय सरकारनं, हे भोंगे बंद करायचा, हे लवकरात लवकर केले पाहिजे, काढून टाकले पाहिजे. भरपूर जागी भोंगे चालू आहेत, भरपूर लोकांना त्रास होतोय. एवढं परखड स्पष्टपणे हे जे बोलणं आहे, एवढं निर्भय होऊन वावरणं आहे, हे लहानपणापासूनच आहे का या हिंदुत्वाच्या प्रभावात आल्यानंतर झालं? माझ्या रक्तातच हिंदुत्व आहे, मी लहानपणापासूनच अशी आहे. अच्छा, रक्तातच हिंदुत्व आणि रक्तातच हिंदुत्व. लहानपणापासूनच. माझे वडील अच्छा. बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आहेत अच्छा. आणि आम्ही बाळासाहेब ठाकरेंना मानणारे आहेत. त्यांचे हिंदुत्वादी विचार हे आम्हाला खूप पटतात. पण हे सगळं करत असताना किती वेळा हमला झाला तुझ्यावर? 2 वेळेस. हर्षुताईवर 2 वेळेस जिहाद यांनी हमला केला. काय प्रसंग घडले होते? सांगते ना. आणि त्याच्यामधले एक मज्जा पण सांगते तुम्हाला, आपला हिंदू समाज कसा आहे. माझ्यावर 2 वेळेस हमले झालेले आहेत. पहिला हमला माझ्या हातावर झालेला आहे, रेल्वेमध्ये झालेला आहे. अच्छा. हे तुम्हाला दिसत असेल, हे किती कशाचा वार दिसतोय तुम्हाला? हा तलवार किंवा सत्तूर? खंजर चॉपरचा वार आहे. आणि हे किती डीप आहे हे बघा. हे इथं, इथं आणि हे इथं, इथून इथपर्यंत होता हा वार. हे फाटलं होतं हा, हे पूर्ण फाटलेलं आहे. आणि खाली अजून? हा, हे इथून तुकडा पडला होता. अच्छा. तरी पण मी खूप घाबरले होते. ट्रेनमध्ये होते. अच्छा. त्याच्यानंतर मी जेव्हा संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. हे कुठून कुठे येत होतीस ट्रेनमधून? मी नांदेडहून प्रवास करत होते. हेच लव जिहादच्या केसमध्येच गेलेली होते मी. नांदेडवरून संभाजीनगर? हा, रात्रीची वेळ होती. मी आणि कोणीतरी आपल्याच माणसानं सांगितलं असेल, कारण की मी पहिले ट्रेनमध्येच प्रवास करायची, पण हे हमला झाल्यापासून मी ह्या सगळ्या गोष्टी टाळून दिल्या आता प्रवास करायच्या. अच्छा. जेव्हा मी सकाळी 4:30-5 वाजता, जेव्हा मी 2022-23 काहीतरी आठवत पण नाहीये, पोलीस स्टेशनमध्ये आले. पण जेव्हा ते पोलीसवाल्यांना बघून जे मला एक माझा आत्मा शांत झाला आणि जे माझं रडू निघालं, तर त्या पोलीसवाल्याचं बोलणं कसं होतं पहा. आतापर्यंत रडली नाही, ऑटोमधून उतरल्यावर पोलीसवाल्यांनाच बघून ढोंग करतीये. अच्छा. माझा हात पूर्ण रक्तानं भरलेला. माझं काही बोलणं ऐकून घेतलं नाही. माझी तक्रार आतापर्यंत ती नोंदवूनच घेतलेली नाही. अच्छा. हा, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या होत्या. 22-23 मध्ये हा जिहाद यांनी हमला केला, पण त्यांना नंतर म्हणजे FIR पण लॉन्च झाली नाही, अटक पण झाली नाही. किती जण होते? कमीत कमी 5 ते 6 जण होते ते. आणि ट्रेनमध्येच होते. आणि मग तिथून निसटलीस कशी ट्रेनमधून? बाथरूम मध्ये ट्रेनच्या पळत गेले. एसीचा डब्बा होता, तिथं बाथरूम होते, तिथं लपले. सेलूला उतरले. सेलूला उतरले. अच्छा. त्याच्यानंतर सेलूला उतरले आणि तिथून मी बसमध्ये गेले सकाळी. हातावर हमला झाला म्हणजे रक्त येत होतं हातात? हो. हा झालेला पहिला अटॅक खूप भयंकर होता. जसं एखाद्या मांसाचे कोणीतरी असं वाघानं असं फाडलंय तसे लचके असे हे होते, त्यांनी पूर्ण मांस असा दिसत होता. अच्छा. पण मग तिथं कोणी मध्ये पडलं नाही? तिथं कोणी मदतीला आलं नाही? नाही, सगळे होते पण कोणीच मदतीला आलं नाही. अच्छा. आणि त्याच्यानंतर तू पोलीस स्टेशनमध्ये गेली? त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये. हा पहिला अटॅक. आणि दुसरा असंच डोळ्यावरती झालेला होता. अच्छा. तेव्हा पण म्हणजे एक सोशल मीडिया चालवताना पण मला काही गोष्टी फेस कराव्या लागतात, जे मी स्पष्टपणे मांडते. मला जर काही सुरुवातीला सांगितलंस की कशा रीतीने तुला फोटो मॉर्फ करून, म्हणजे मला काही झालं तरी, मला किती जरी त्रास झाला, आज मला बाहेर विदेशामधून धमक्या येतात, मला सौदीहून धमक्या येतात, मला PFIच्या टार्गेटवर माझा नंबर आहे. आज किती लोकांवरती मी गुन्हे दाखल केलेत. सौदीचे जे नंबर आहेत ह्या लोकांवरती पण मी त्या नंबरवरती गुन्हे दाखल केलेत. आज मला बाहेरून जे व्हिडिओ कॉल येतात, ते AK-47 गन दाखवतात, ह्या सगळ्यांवरती मी कारवाई केलेली आहे. पण ह्या गोष्टी जेव्हा माझ्या हक्कासाठी जर मी बोलायला जावं माझ्या समाजाबद्दल,
आज माझी परिस्थिती काय, आज माझा संघर्ष काय, हे फक्त मला माहिती आहे. बरोबर. ह्या गोष्टीतून आता खूप लोक म्हणतात, अरे हिला तर हे बीजेपी वाले पैसा देत असतील, हिला तर हे काँग्रेसवाले पैसा देत. माझं घर काँग्रेस चालवत नाही, माझं घर बीजेपी चालवत नाही. मी माझ्या आई बापाच्या माझ्या आईच्या गर्भाशी आईच्या गर्भाच्या रक्ताशी एकनिष्ठ आहे म्हणून हे कार्य निवडलंय. त्याच्यामध्ये मी ह्या पैशाची कधीच अशी कुणाकडून अपेक्षा केलेली नाही. किती जिहाद्यांवर आतापर्यंत गुन्हे नोंदवलेस? जालन्यामधले काही जिहादी होते 10 ते 12, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर पण आतापर्यंत काही मला पोलीस स्टेशनमधून सायबरमधून फोन आलेला नाहीये. त्याची पण कोणी अजूनपर्यंत तक्रार असं फक्त रजिस्टर झालेली आहे. अजूनपर्यंत त्यांचं काहीच झालेलं नाही. त्याच्यानंतर शिर्डीमधून शिर्डी म्हणजे माझा जीव वाचवायला मी शिर्डीपर्यंत पळाले होते. अच्छा. हा, दुसरा एक इन्सिडेंट झाला होता. विशालगडाचा मुद्दा खूप वाढलेला होता. तेव्हा मला खूप थ्रेड आला. सरतनसे युद्धाच्या धमक्या आल्या, फोन कॉल आले, भरपूर गोष्टी आल्या. तिथं पण मी 70 लोकांची नावं तिथं ते FIR मध्ये घेतलेले आहेत. अच्छा. हा, म्हणजे तेव्हा पण अटॅक होण्याची शक्यता होती भरपूर म्हणून होती. तेव्हा तू शिर्डीला गेली होतीस. शिर्डीला गेले होते मी. अच्छा. आणि तिथं पहिला अटॅक झाला तो डाव्या हातावर, डाव्या हातावर झाला. जो चॉपरने झाला. हम्म. आणि तेव्हाच ते उजव्या हाताला जे लागलं ते तेव्हाच लागलेलं. तेव्हाच लागलेले. दुसरा अटॅक झाला तेव्हा डोळ्याला दुखापत नॉर्मल झाली होती. दुखापत झाली होती. पण हा खूप मोठा वार होता. अच्छा. हम्म. आणि नंतर जेव्हा तू परत या जिहाद्यांच्या रडारवर आलीस तेव्हा तुला लक्षात आलं की बाबा काहीतरी गडबड होती, तेव्हा तू शिर्डीकडे ह्यांचा गेली. एक समूह, एक मॉफ तयार करतात हे. अच्छा. आणि काही जिहादी आहेत जे संभाजीनगरचे आहेत, जे अच्छा. स्वतःला मोठे मोठे रील स्टार म्हणतात. अच्छा. हा, हे कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं आपल्या हिंदू मुलींना टार्गेट करतात. जी असं आपल्यासारखा आवाज जेव्हा आपण आपल्या हिंदू धर्माविषयी, आपल्या मुलींविषयी आवाज उचलतो ना, तर हे काही क्रिएटर आहेत, जिहादी क्रिएटर. ह्यांना कुठंतरी थांबवावं लागणार आहे. कारण की हे चुकीचा मेसेज समाजामध्ये पसरवतात. सोशल मीडियावरती हे जे जिहाद्यांचा आता जे सध्याला जे धुमाकूळ माजवलेला आहे यांनी, हे हिंदू मुलींना घेऊन जायचं, त्यांच्यासोबत रील्स बनवायच्या, हिंदू मुस्लिम भाईचाऱ्याचं जे हे करायचं. आपले पोरं तर करत नाही. कोणत्या मुसलमानाच्या मुलीसोबत हिंदू मुलगा दिसतो का? हे षडयंत्र आहे. मुलींचे ब्रेन वॉश करायचे, त्यांना लव जिहादामध्ये फसवायचं, त्यांना धर्मांतरण करायचं, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्यांचं पूर्ण धर्मांतरण झाल्यावर त्यांना गोमांस खाऊ घालायचं, वेश्या व्यवसाय लावायचं. जे केरला स्टोरी आहे ती सध्या स्टोरी चालू आहे आपल्या भारत देशामध्ये. पूर्ण भारत देशामध्ये लव जिहाद पसरलेला आहे. भारत देशाच्या बाहेर सुद्धा हे हिंदुस्थान, भारत देशच एक हिंदूंचा देश आहे. संभाजीनगरचे रील स्टार्स जे आहेत यांच्या विरुद्ध काही कंप्लेंट करावी झालेली होते गुन्हा दाखल, पण तिथं काही राजकारणी लोक असल्यामुळे त्यांना त्यांचा पाठिंबा भरपूर आहे. अच्छा. ट्रोलिंगचा किती वेळेला सामना करावा लागतो? दररोजच करायला लागतं. त्याला कोण भीता? दररोज? तसल्या बाबरच्या अवलादांना कोण भिणार आहे? ठीक आहे, बाबरच्या अवलादींना भिणार नाही, पण जेव्हा आपलीच लोक ट्रोल करतात किंवा आपलीच लोक, तुझे म्हणालेस की काही जणांनी फक्त मुखवटा धारण केलाय आणि तीच लोक मला खूप त्रास देतात. हर्ष ठाकूरला कसं पाडायचं? मग जिहाद्यांसोबत जा, मग बदनामी उठवा. कोण असतील असे? आहेत, भरपूर आहेत आपल्यामधलेच गद्दार. नावं सांगले तर फेमस होऊन जातील, आणि ते पण माझ्या तोंडातून जर नावं निघली तर तुम्ही फेमस होताल, आपलेच गद्दार. हा, त्याच्यामुळे त्यांची एवढी लायकी नाहीये की मी त्यांचं नाव घ्या. पण तुम्ही धर्मकार्य करताय, तुमची मुलगी, तुमची बहीण, थोडंसं एक द्वेष सोडून, कारण की कोणाला वाटत नाही आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून हे सगळं काम करावं. महाराष्ट्रामध्ये जर मी काम थांबवलं तर सगळ्या गोष्टीवरती प्रभाव पडेल. त्याच्यामुळे हिंदू एकताचं म्हणून आपली एक हिंदू बहीण, जरी तुमच्या मनात माझ्याबद्दल काही द्वेष असेल, आपसी द्वेष असेल किंवा काही असेल, मी तर कोणाचं काही केलं नाही, ते द्वेष बाजूला ठेवा. आणि एक हिंदू आपली बहीण म्हणून मी काम करते तर त्या कामाला समर्थन करा. हिंदू धर्मकार्याला समर्थन करा, मला समर्थन करू नका. मुलगी म्हणून मी वावरते. तुम्ही किती जरी माझा द्वेष केला, किती जरी बदनामी केली, तर हे हर्ष ठाकूर कधीच धर्मकार्य सोडणार नाही. क्या बात है. बुलावे नहीं भेजे जाते धर्म रक्षा स्वाभिमान में, वीर खुद चल कर आते हैं युद्ध धर्म के मैदान में. वाह. स्त्रीवाद या शब्दाचा खूप बोलबाला आहे सध्या. स्त्रीवाद, फेमिनिझम. तर या स्त्रीवादाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? हिंदू धर्मामध्ये स्त्रीवाद पुरुषवाद हा नाहीयेच. हे जे
निगेटिव्ह गोष्टी पसरवत आहेत त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे. आमच्या धर्मामध्ये महाराणी पद्मावती झाल्यात, राजमाता जिजामाता होऊन गेल्यात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होऊन गेल्यात, ताराराणी होऊन गेल्यात, दुर्गावती होऊन गेल्यात. ह्या सगळ्या स्त्री शक्ती आहेत. अच्छा. हा, तर इथं स्त्रीवाद आणि पुरुषवाद काही नाहीये. मी उदाहरण कोणते दिले स्त्री शक्तीचे? महाराणी पद्मावती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजामाता, महाराणी ताराराणी, बरोबर, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, ह्या स्त्री शक्ती होत्या. बरोबर. तुम्ही ह्या गोष्टी मी मांडणार नाही. सोशल मीडियावर तुम्ही अर्धनग्न होऊन नाचताय, त्याला माझं समर्थन नाही. तो फेमिनिझम तुला मान्य नाही? तो फेमिनिझम मला मान्य नाहीये. पण मी जे मानते, मी माझे आदर्श यांना मानते. अच्छा. या अर्धनग्न होऊन नाचणाऱ्यांना मी माझा आदर्श कधीच मानू शकणार नाही. बरोबर. तू जो तुझ्या भाषणातून जातीवादावर प्रहार करत असतेस, तो कशा प्रकारे करत असतेस हे जरा सगळ्या आपल्या दर्शकांना तुझ्या वाणीमध्ये, प्रखर वाणीमध्ये ऐकव. मी 2 संदेश असे दिलेले आहेत की जातिवाद का जहर लगा है हिंदुत्व की लाठी पर, वरना ये मुट्ठी भर जिहादी क्या नाचेंगे. देखा जाए तो ये सिर्फ मुट्ठी भर है, ये मुट्ठी भर जिहादी क्या नाचेंगे, तुम 100 करोड़ की छाती पर, तुम 100 करोड़ की छाती पर. आणि दुसरा एक आहे, कंधों से ऊंची छाती नहीं होती और धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती. दीपक ही नहीं बचेगा तो बाती का क्या करोगे हिंदुओं, और धर्म नहीं बचेगा तो जाति का क्या करोगे हिंदुओं. याद रखना हिंदुओं, ये धर्म तुम्हारा घर है और जातियां इस घर के अपने अपने कमरे हैं. कमरे तभी सुरक्षित रहेंगे जब घर सुरक्षित रहेगा. बढिया. ताई, तुझ्या कामाचा आवाका खूप आहे. मी आणखीन एक महत्वाचा प्रश्न तुला विचारतो. ड्रग्स. आपल्याला माहिती आहे की युवा पिढी ही नशेखोर बनत चालली. दारू, सिगरेट, तंबाखू याच्या जोडीला ड्रग्स, आणि त्याच्यात आणखीन गंभीर समस्या म्हणजे ड्रग्स जिहाद. काय आहे हे सगळं प्रकरण? ड्रग्स जिहाद म्हणजे हिंदूंच्या पिढीला फक्त नाचवण्याचं काम चालू आहे. आज माझ्याकडे भरपूर केसेस आहेत. थोडक्यात म्हणजे प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक भूमी. काही दिवसाखाली आपल्या हिंदू मुलींचे व्हिडिओज आलेत. पोलीस प्रशासनाच्या अंगावर जात आहेत मारण्यासाठी, चाबी द्या म्हणायसाठी. रात्री 3 वाजता पूर्ण नशेमध्ये, पूर्ण ड्रग्स घेतलेल्या त्या मुलींनी, आणि ते जिहाद्यांसोबत. म्हणजे हे जिहादी हिंदू मुलींना ड्रग्सच्या अधीन करायलेत. नाशिकमध्ये एक घटना पण झाली की मुलीला पूर्ण ड्रग्सच्या माध्यमातून तिला पूर्ण त्या ड्रग्समध्ये फसवलं आणि तिने स्वतःला संपवून घेतलं. शेवटी त्या मुलीला अच्छा, स्वतःच संपवून घेतली त्या मुलीनं. म्हणजे एवढे हा घाणेरडा प्रकार येणाऱ्या आपल्या पिढीला बर्बाद करण्यासाठी हे जिहादी करत आहेत. मुलींनाच नाही तर मुलांना सुद्धा ड्रग्स मध्ये असे भरपूर प्रकार आहेत. संभाजीनगरमध्ये पण त्याच्यामध्ये हे कोणत्या तरी गोळ्या, हे गांजा, ह्या सगळ्या गोष्टी हिंदू पोरांना ह्याची लत लावून ह्यांचं आयुष्य बर्बाद करण्यात येत आहे. आणि ह्यांचा सगळ्यात मोठा जे हे काही षडयंत्र, हे सप्लायर कोणी असेल तर हे जिहादीच आहेत. तर ह्याला कुठेतरी रोक लागली पाहिजे. आणि सखल हिंदू बांधवांना एकच गोष्ट सांगते, अगर तुम्हें नशा करना है तो हिंदुत्व का करो, मरते दम तक नहीं उतरेगा. ये बात सभी हिंदुओं को मैं कहना चाहूंगी. आने वाले हमारे बच्चों को बुज़दिल और कायर मत बनाओ, नशे के आधीन मत हो. यही बात सभी भाई और बहनों से हाथ जोड़कर कहना चाहूंगी. आज खूप अभिमान वाटला की जेव्हा आपण 25-26 वर्षाची मुलं इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे अंगविक्षेप आणि अंगप्रदर्शन करून, चेहऱ्यावरचे अतिशय गलिच्छ हावभाव व्यक्त करून लाईक आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या नादामध्ये आपली संस्कृती विसरत असतात. त्या सगळ्यांनी आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व
जे सोशल मीडियावर पण ऍक्टिव्ह आहे आणि प्रत्यक्ष फील्डवर पण ऍक्टिव्ह आहे आणि आपल्या चांगल्या विचारांचा प्रचार प्रसार करून हिंदुत्व भाव जागरूक करत आहे, चांगल्या विचारांचं प्रसारण करून एक देशभक्त राष्ट्रभक्त पिढी उभं करण्याचं काम करत आहे असं व्यक्तिमत्व जिच्याशी आपण आत्ता चर्चा केली. खरं तर हर्षुताई बोलताना एक एक शब्द म्हणजे अंगार असे आपल्याला जाणवत होते. ती बोलण्याची पद्धत, ती बोलण्याची लकप, तो आवेश, तो स्वाभिमान तिच्या शब्दातून झिरपत होता. आणि बोलताना जो काही ती संदेश द्यायची त्यातून मुरदाड झालेला हिंदू समाज देखील जिवंत होऊन प्रत्यक्ष या युद्धामध्ये, या लढाईमध्ये उतरेल अशी मला खात्री वाटते. आजचा हा सॅफ्रॉन फेमिनाईनचा एपिसोड हा हर्षुताई ठाकूर आणि तिच्या सगळ्या कर्तृत्वावर आपण घेतला. खूप छान वाटलं, खूप अभिमान वाटला हर्षुताईच्या या सगळ्या गोष्टी ऐकून. आपल्याला देखील हा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर आवर्जून कमेंट करून कळवा. असंच पुढचं एक वीरांगना जी आपल्या समोर आपलं कर्तृत्व मांडेल, पुढच्या एपिसोडमध्ये आपण अशाच एका वीरांगनेबद्दल तिच्याशी गप्पा मारूयात. तोपर्यंत आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आवर्जून हे सगळे एपिसोड बघा. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश भिसे. रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय.